हे कुशल अतिशय सुंदर कॅमेरा वर्क यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. ते आमच्या मुख्य मंचावरती स्थानापन्न झालेले आहेत. दुबई असेल, कतार असेल, दौरा खूप चांगला असतो. तर त्यांचा एक प्रोफेशनल कॅमेरामॅन कसा असावा हे कुशलच्या माध्यमातून आम्ही सातत्याने बघतोय. आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. आणि टी आर शिव 11 भेटेगा. आपलाही एक्स्ट्रा प्लेअर इथे नाही आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पण फक्त कुठला गोलंदाज या ठिकाणी येईल. सलामवीर प्रथमेश आणि त्यांच्या समवेत दीपेश. मागच्या मॅच मध्ये 61 धावा ज्यांनी सेव्ह केल्या होत्या. सुंदर गोलंदाजीची व घरची राहिली. दीपेशचा एक जबरदस्त साच्या मॅच मध्ये बघायला मिळालाय. प्रथमेश ज्यांच्या बॅटमधनं आपण एक षटकार बघितला होता पॉइंटच्या डोक्यावरनं. तोच प्रथमेश मोरे आपल्याला 9 सेकंड बघायला मिळत आहेत. तर मॅन फ्रॉम पास्तल रुपेश दाखल झाले गोलंदाजी ट्रॅकवर. रुपेश पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होताना वेलकम जे आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू आणि चेंडू माय गॉड. इथे व्हेरी फर्स्ट बॉलला एक लाईव्ह आणि तदनंतर बघायचंय धावा किती पंच आम्हाला संकेत देतील. आणि इथे षटकार. दीपकजी झेल सुद्धा सोडला. 6 धावा दिल्या. गोलंदाजाचं मानसिक थोडीशी बॅकफुटला जाते अशा फिल्डिंगने. निश्चितच थोडंसं मनोरकडे एवढा पहिला चांगला चेंडू त्याने पूल केला होता. कॅच होता, कॅचेस सोडतायत. एकदम इझी घ्यायला गेला. बघा कोणती गोष्ट तुम्ही इझी घ्यायला गेलात नाही. ऑफर्ड आहे तुम्हाला आपण चांगल्यापणे करायला पाहिजे. कृपेश एक नामांकित गोलंदाजापैकी एक. फायर पास्टरचा खूप वर्षानंतर एक नवोदित चांगला गोलंदाज बघायला मिळाला. पुणे आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतोय. अप्रतिम चेंडू पहिल्यांदा थोडासा खाली जातो पण तेवढ्या चांगला अक्कल उशाने खेळून काढला. पॉईंटच्या डिझाईनला एक धाव तुम्हाला बघायला मिळते. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट डिपेंड करते. डिपेंड ॲज अ गुड क्रिकेट तुमच्याकडे मोठे फटके आल्यानंतर कोणत्या चेंडूवर कसं खेळावं हे तुम्हाला सातत्यपूर्ण बघायला मिळतं. आणि मनोधैर्य त्यांचं उंचवलेलं का असेल कारण अवघ्या 60 धावांमध्ये देखील त्यांनी सामना जिंकण्याचं काम केलंय. सर व्हेरी फर्स्ट बॉलला षटकार. त्याच्यानंतर चेंज ऑफ द पेस केला. हलकासा स्लोअरवरून हाताळलाय. परंतु दीपेश जंटली पुश केलं फॉर अ सिंगल स्कोर. 7 वरती पोहोचतोय प्रथमेश मोरे ज्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे आणि एक परिपक्वता आहे प्रथमेशकडे. पुढील चेंडू हो गुडघ्यावरती बॅलन्स बनवून बॅटला स्विंग केलं होतं. इंजरीकडे वेगानं जात आहेत. खूप चांगलं राहिलं. जीवाच्या आकांक्षाने नॉनस्टॉप गेमकडे गेले होते. बाल म्हणजे असं म्हणायला हरकत नाहीये. निश्चितच एक बाय 14 धावसंख्या एक मध्ये बघायला मिळते. बाल म्हणजे चांगलं सिंगल बघायला मिळतं. लक्ष त्यांचं चेंडूकडे होतं पण समोर लक्ष केल्यानंतर बघितलं की दीपेश नावाचा फलंदाज अर्धा पिचवर यायला पाहिजे. यश न सांगू शकत नाही अशा वेळेस तुम्हाला पण. आणि क्षणार्धामध्ये घेतला निर्णय खूप चांगला पैसे बघायला मिळाला. गुड तुम्ही विचार केला प्रथमेशचा खऱ्या अर्थाने तुम्हाला क्लिक कुठे झाला. तो वंदे मातरम प्रणाली सगळं स्वप्नील घर त्याचा संघ बघायचा. मागील 10-12 वर्षापूर्वीचा गोष्ट जर केला तर वंदे मातरम संघ हा देखील भन्नाट फॉर्म मध्ये अकिब कुरेशी नावाचा रणजी स्कॉटचा खेळ तुम्हाला बघायला मिळायचा. असे अनेक खेळ तुम्हाला बघायला मिळेल. तिथून हा तुम्हाला क्लिक होताना खेळाडू बघायला मिळाला. तो तुम्हाला बघायला मिळतो प्रथमेश मोरे म्हणजे गुड्डू मॅन फ्रॉम फोफरट. चांगली माहिती आपल्याला पोहोचवली जाते दीपकजी यांच्या माध्यमातून. हो हो झेल सोडल्यानंतर माझा इंटेंट मी क्लिअर करणार आहे. रडारमध्ये आलेल्या चेंडूला सरळ एक्झिक्यूट करत स्टंट अँड डिस्पॅच सिक्स इथे. हो शियाने सगळं 3 हॅट्रिक चौकार किंवा 3 हॅट्रिक षटकार मारले तर आत्मीच राहुल सरावले त्याच्याकडे 1000 रुपये ठेवलंय. कशा पद्धतीने लोक ही मॅच वॉच करतात. मॅच वॉच करत असताना आपल्या खेळाडूंना आपल्या गावातील मोठमोठे खेळाडू त्याच्यावर बक्षीस ठेवतात. त्याचं विक्रम उदाहरण आपण बघितलं सकाळच्या सत्रामध्ये मोतीलाल शाह
यांनी गुरुसाठी लावलं होतं, महेशसाठी 50 धावा काढल्या, ₹1000 बक्षीस लावलं होतं. आता आतिशराव सरावली यांनी जर हॅट्रिक चौकार किंवा हॅट्रिक षटकार मारले, ₹1000 बक्षीस जाहीर केलंय. सगळं इंटेंट क्लिअर करताना षटकाराला 14 धावा 4 चेंडूमध्ये झेल सोडल्यानंतर दीपेश आणखीन खतरनाक खेळी साकारताना ग्रुप एच्या अगेन्स्ट बघायला मिळतोय. 14 धावा. इथून जर आपण पहिल्या मॅच मध्ये 61 धावा त्यांनी डिफेन्स केल्या, दुसऱ्या षटकामध्ये डबल झाल्या, 120 झाल्या. म्हणजे हे ग्राउंड किंवा हे मैदान असं आहे की तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही बॅटिंग करणारा संघ किती धावा बनवेल. निश्चितच तुम्ही प्रेरित करू शकत नाहीये. ओके, पुण्याचा रुपेश मार्गस्थ होतोय. सो महाबळेश्वर हातून एक योगदान दिलं गेलं त्याचा पुरेपूर फायदा उचललाय तुम्ही दीपेशाने. पुन्हा एकदा राईट मध्ये विकेट मारा. हो, लो फुलचा चेंडू तेवढं चांगला काढला. चार धाव कशा पद्धतीने केला, चेंडू पडला तर खाली राहिला आणि अप्रतिम नियंत्रण एक चाणक्य खेळाडू कसा असावा ना, मोठा धावा आला की मैदानी षटक कसं घ्यावं, सिंगल डबल विकेट कसं करावं आणि एका षटकात जास्तीत धावा कशा जमवता येतात हे फक्त दीपेची चांगली बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. चांगला पॅडल स्वीप बघायला मिळाला. क्लिअर सर्कल आहे, त्यांनी बघितलं बिहाइंड द विकेट म्हणजे एक लॉंग लेग फाईन लेग कोणी खेळाडू नाहीये, दिशा दिली. आउटफील्ड खूप वेगवान आहे. 4 धावा आल्या, धावसंख्या पोहोचते 18 वरती. आपला इरादा दीपेश हा असा खेळाडू आहे ज्याच्याकडे प्रचंड क्षमता आणि सातत्य हे त्याच्याकडे नेहमी असतं. कृपेच्या अगेन्स्ट हात खोलताना 18 धावा स्कोर काढतात येत पुढील चेंडूला सामोरे जातील दीपेश. याही वेळेला आपले सरळ गॅप शोधतायत. स्कोर द रूफ आणि इथे चौकार 22 धावांचं एक भव्य षटक, एक्सपेन्सिव्ह षटक इथे बघायला मिळते. पहिल्या चेंडूवरती झेल घेतला असता, दुसरा षटकार आला नसता, 2 चौकार आले नसते, अगदी वेगळं घडलं असतं. निश्चितच सकाळच्या समोर तुम्ही बघितलं की भाग्यश्री 23 धावाचं पहिलं षटक हाताळलं होतं. आता इथे 22 धावाचं षटक हाताळलं बघायला मिळालं. जीवदान दिल्यानंतर त्या जीवदानाचा कसं फरक त्याच्याकडे क्लास आहे. आणि दीपेशकडून विचारत तुम्ही केला तर प्रत्येक चोहो बाजूने खेळण्याची क्षमता आहे. ऑफ ड्राईव्ह म्हणा, कव्हर ड्राईव्ह म्हणा, लॉंग ऑफ म्हणजे मोठे ड्राईव्ह बघायला मिळतात. नंतर तुम्ही बघितले कशा ऑफलोड शॉट खेळले, नंतर पॅरल स्वीप कशा पद्धतीने खेळले. म्हणजे प्रत्येक भात्यातले फटके चेंडू जसा असेल तशा पद्धतीने खेळण्याची क्षमता आहे. आणि पॉवर प्ले मध्ये कसं खेळावं, कशा धावा काढाव्या त्याचं विद्यमान उदाहरण तुम्ही इकडे बघाल. त्याच्यामुळे ह्या धावा तुम्हाला बघायला मिळत 23. त्याला 12वा खेळाडू तुमचा येत नाहीये, नावं माहिती नाहीत, मग कोणाची नावं कुठे गेली आणि मग शेवटच्या दिवसात मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर एका धावाने इकडे तिकडे झाला आणि मग तुम्ही युट्यूब आणतील आणि आम्हाला असं दाखवतील ते आम्ही ग्राह्य पकडणार नाहीये. प्रियल नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. चला, मुरब्याचा प्रियलनाचा गोलंदाज तुम्हाला बघायला 12वा कंपल्सरी आहे. लक्षात ठेवा दोन्ही संघांना. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतो, आपण येत नाहीये. रिअल हा मुरबाचा अपकमिंग नवोदित गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. डावखुऱ्या हात खूप म्हणजे गोलंदाज टाकण्याचं काम त्याने अनेक वेळा केलंय. ओ, ऑफसाइड आउट करतो, पंचाला निश्चित केला. तिचं व्हाईट बॉल, धावसंख्या अतिरिक्त वाढते. एक धावाने विचार केला 24 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. 23 धावा, माफ करा 22 झाल्या तर 22 आणि 23 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. अतिशय दर्जेदार आणि खूप चांगलं क्रिकेट, अतिशय सुंदर असं क्लायमेट जे तुम्हाला हवं असतं क्रीडांगणावर खेळण्यासाठी. चोहो बाजूने चांगलं हिरवगार मैदान, ओपन ग्राउंड हे तुम्हाला बघायला मिळते. एका गावाने आपल्या गावासाठी राखलेलं मैदान म्हणजे बेटेगावचं सुंदर असं मैदान. हो 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 हो, चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतो. क्वालिटी क्रिकेट बघायला मिळतोय. हवेच्या विरुद्ध खेळताना नेहमीच समुद्र किनारी प्रॅक्टिस करतात, सिमेंटच्या विकेटवर प्रॅक्टिस करताना मुरबेचे खेळाडू तुम्हाला हे बघायला मिळतात. सप्रियल आहे, चांगला चेंडू आहे. फाईट नंतर एक चांगली लेंथ लाईन मेंटेन केलंय. 23 वरती स्कोर्स ते ऑन विदाउट लॉस. एका बाजूने बघायला मिळतोय. प्रथमेश पुढील चेंडूला सामोरे जातील. ओ, यावेळेला वाईट बॉल, एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पोहोचतंय ते म्हणजे 24 वरती. तरी सध्याचे गोलंदाज दिशाहीन गोलंदाजी करताना आपण अनेक वेळा बघितलेले आहे. लेंथ इन लाईन मेंटेन करत नाहीये आणि प्रेशर स्वतःवरती घेताना दिसतं दीपकजी. निश्चितच तेच पाहायला मिळालं. स्वतःवर प्रेशर तुम्ही करतात कारण पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त चेंडू स्टंपवर टाकण्यासाठी घाबरतात. ड्राईव्ह झाला गॅप बघितला तर चौकार मोगल केलं, पण वाईट 3 टाकण्यापेक्षा 6 चांगला चेंडू टाका आणि आपला स्किल सुधारण्याचा प्रयत्न करा. पुण्याचे गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं बदल केलाय, डीप कव्हरला पाचारण केलं गेलं. इथे बाकी तुम्हाला बघायला मिळते डीप स्क्वेअर लेग आणि डीप ऑन असे 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर दुसऱ्या षटकात आपल्याला बघायला मिळतात. पुण्याच्या गोलंदाज मार्गस्थ होतोय. हो, एज घेतलाय चेंडू थोडं निघाला, चेंडूला ऑफसाईड खेळायचं होतं, त्याची एज घेतली, चेंडू सरळ निघून जातो. दरम्यानच्या रिझल्टला मिळतात धावा 4.
अरे या चला आमचे उत्कृष्ट क्रिकेटपटूपेक्षा ज्याने क्रिकेट जपलं, क्रिकेट लोकांना दाखवलं, असे इलियास पठाणांचे आगमन होत आहे. या वयात देखील इलियास पठाणचं क्रिकेट बघताना आम्हाला मनमुराद आनंद वगैरे बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. दुसरा षटक मार्गस्थ फरकात धावसंख्या आहे ती 22 धावा. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. बोईसर प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने यावर्षी क्रिकेटचा दर्जा आणि खूप लोकांना सामावून घेतल्या गावांमध्ये. त्यानं केला चांगला प्ले चेंडू निघून जाईल इथे गिफ्ट फाईल चेंडू सीमा आपल्याकडे कोणी हे क्रिकेट बघायला मिळते बघा. हे असायला पाहिजे आणि एक अनुभव आहे. वयाच्या 14 वर्षापासून क्रिकेट खेळताना असंख्य मैदानात ज्यांनी गाजवलेत. वंदे मातरम सारखं मोठं क्रिकेट बघायला मिळालं. लेदर क्रिकेट म्हणून घेऊन करून त्यांनी खेळताना बघितलं आणि आज त्या जर बघितलं नेहमीच आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी एक उपयुक्त बॅटिंग करत असं आपण बघत आहात. ते म्हणजे प्रथमेश मोरे या खेळाडूला संख्या होते ती 32 धावा या तुम्हाला फरकावर बघायला मिळत आहेत. आता बॉल घ्या बघा मागे येतो बॉल. जबरदस्त बॅटिंग ओपनिंग पॅरिशिप तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला प्रथमेश मोरे आणि एका साईडला बघितलं दीपेश. 32 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. खूप चांगला पेस सुरुवात. ड्रीम 11 सरवली या संघाकडनं बघायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये 60 धावा देखील सामना विजयी संपादन केलंय. हो 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 तेज तरार जबरदस्त चेंडू बघायला मिळतो. वेगाने थोडंसं फलंदाजाला चकवलं गेलं. ऍक्च्युली गेले ड्रायव्हर पण उशिरा गेले. त्या अगोदर चेंडू निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू हाताळला जातोय. शॉर्ट थर्डमॅन बघायला मिळते. गली बघायला मिळते. डीप कव्हर बघायला मिळते. शॉर्ट एक्स्ट्रा कॉल डीप लॉंग ऑफ बघायला डीप लॉंग ऑन बघायला मिळते. डीप स्क्वेअर लेग हे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. गेला कन्वर्ट केला चेंडू निघून जाईल. ही स्क्वेअर लेगच पडावं लागेल. नो डाऊट चेंडू निघून जातोय. एलिव्हेशन बघायला मिळालं. ऑफसाईड ऑफ द गोल्डन स्पॉटवरचा पॅरल स्वीप केला चेंडू तो सीमा पलीकडे. या चौकाने विचार केला धावसंख्या बघायला मिळते ती 36. मला वाटतं 2 षटकं संपलेत. म्हणजे बघा कशा बी सुरुवात आहे. 2 षटकं 36 एक देखील विकेट नाही. काय म्हणाल टीम 11च्या बॅटिंग बद्दल? चांगली बॅटिंग आहे. पहिल्या षटकामध्ये 22 धावा, तदनंतर 14 धावा. विकेट गेलेला नाही. एक जमेची बाजू आणि दोन्ही फलंदाज मेरिटवरती खेळताना. जसा चेंडू स्वीप करतायत. रडारमध्ये चेंडू आल्यानंतर लाफ करतायत. थोडासा आखुटप्याचा चेंडूला पूल करतायत. त्याच्यामध्ये गोलंदाज संभ्रम अवस्थेमध्ये आहेत की गोलंदाजी कशी केली जाईल. कारण इथून जर बघितलं तर 36-18च्या सरासरीने थोडंसं मिटिंग घेण्यासाठी भाग पडलेलं आहे आणि इथून जर विकेट जर मिळाला नाही TR शिव11 बेटेगाव संघाला तर ही धावसंख्या खूप वेगाने दीपकची वाढणार आहे. धावसंख्या वेगाने वाढताना बघायला मिळते. आता काही बदल केले का गोलंदाज आलेत ते त्याला तुमचे 12वा खेळाडू येत नाही. आम्ही वारंवार सांगू देखील काही असा नांदगावचा पुंजीला आम्हाला बघायला मिळतोय. 30 धावा 36 अतिशय सुंदर चांगली सुरुवात तुम्हाला बघायला मिळते. त्याला 12वा खेळाडू असे लाजतात का हो तुम्ही? संघामध्ये 12वा असणे ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. त्याला काही करा तुम्हाला दिली आणि विंचोबा निशांत इलेव्हन आलेवाडी आणि नांदगाव संघ यानंतर संघाशील इनिंग टॉस पण यायचंय. बघा दोन्ही जवळची गावं पराभूत झाली ते खेळली आणि दोघे लांबची गावं जिंकली ते बघायला मिळते. लेग ब्रेक चेंडू झालाय पण चांगला पद्धत खेळत असताना जबरदस्त लेग ब्रेक ऑफ ब्रेक आणि इथे बघूया पंच काय देतात इशारा.
डिसिजन काय आहे? तो द्यावा लागेल. स्पिरिट्स दाखवा जोरदार काय असायला पाहिजे. कारण याची कशी गरमी असल्यामुळे थोडंसं आमच्या कॅमेरावर लोड वाढतंय. त्याच्यामध्ये ब्लॅक रेष दिसता येत नाही आणि स्वतःच निघून गेलेत. जबरदस्त स्पोर्ट्समन स्पीड दाखवलं गेलं. असं कौतुक असायला प्रत्येकाने शिका. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी होत नसतात. प्रत्येक वेळेला कॅमेरामध्ये येईल नाही. टेक्निकली आहेत, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. कधी कुठे एखादा पार्ट खराब होईल हे सांगता येत नाही. आणि अशा वेळेस आपण पंचांना देखील कधी दिसत नाहीये. आणि स्वतः दीपेश घेत हे आदर्श प्रत्येकाने ठेवा. आणि खऱ्या अर्थाने बोईसर प्रीमियर लीगचं वैभव साम्राज्यापेक्षा सर्वात महत्वाचं वर्क कोणतं असेल तर दीपेशने स्वतःहून स्पोर्ट्समन स्पीड झालेलं विकेट आउट दिलाय. विजित काय म्हणा. सो खूप चांगली कामगिरी. नेहमी म्हटलं जातं ब्युटिफुल ड्रेस कॅन चेंज युअर पर्सनॅलिटी, बट ब्युटिफुल बिहेवियर कॅन चेंज युअर लाईफ. तेच महत्वाचं असतं. एखादा चांगला ड्रेस तुमचं रूप पालटू शकतं, परंतु तुमचं वागणं हे तुमचं जीवन पालटू शकतं. एक चांगला संस्कारी बनवतोय दीपकजी. निश्चितच खूप सुंदर एक्झाम्पल दिलं. म्हणून आता एज्युकेशन पेक्षा खूप तुम्ही ऊन पावसाळे पावलेत आमच्या समोर. मला वाटतं मी फक्त तुमच्यापेक्षा 1-2 वर्ष सिनियर असेल. नंतर तुला बघायला मिळालं, नंतर बघायला मिळालं आपला निश्चितच चिराग मेहर. हे 3 समालोचक त्या काळात आपल्याकडे असायचे. तेव्हा युट्यूब नसायचे. सकाळच्या टाइमला माईक पकडला, अर्थिंग असली, शॉक यायचे. मग आपण रुमाल गुंडाळून कॉमेंट्री करायचे. हे विश्व आपण पाहिलेत. आता ग्लॅमर आलाय हो. आता डायरेक्ट तुम्हाला बघितलं. नवीन एखादा समालोचक जरी आला तरी कोणाची चोरी करेल आणि असं दाखवेल की मला काय येते. पण शेवटी माणूस असतात ना, चोरीचे कपडे घातल्यानंतर माणूस म्हणतो की हा चोर आहे. त्याच्यामुळे माणसाने कसं करावं, काय करावं प्रत्येकाला शिकायला पाहिजे. मला वाटतं की कोणाचे शब्द चोरू नका. तुम्ही स्वतः चांगले बना, वंडरफुल, ब्युटिफुल आणि चंद्रावर जाओ. मी आणि अजित काय आम्ही खालीला जाईल, पण आम्ही तुम्हाला बघू. काय समालोचक आहे तो अशी स्तुती करण्याचं भाग्य आम्हाला देखील तुम्ही मिळून द्यायला पाहिजे. बघा ज्यापर्यंत इलियासनी आज गौतम काय म्हणतो की मला इलियास घेऊन गेलाय. हरेशला म्हणा मला काय म्हणतात इलियास घेऊन आला. निरंजनला विचारा आम्हाला इलियास घेऊन आला. ते हे तुम्ही निर्माण करा जे आमच्या इलियास दादा निर्माण केलं. हे तुम्हाला बघायला आमचं भाग्य होतं. आम्ही DYFI नाझीम गुल्ली को इलियास मैंने कब देखा था? 30 साल पहिले ना जो DYFI होता था. आम्ही 30 वर्षापूर्वी नाझीम गुल्ली आणि आमचा कांडू हे गोलंदाज बघायला मिळायचे. 6 चेंडू 3 धावा. कांडू तर द्यायचाच नाही. बघू अरे काय पेस गोलंदाज अशी आम्ही आणि इलियास खरोखर तुझ्यामुळे आम्हाला ते क्रिकेटपटू बघता आले. खूप छान. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत. न्यू बॅटर योगेश. स्कोर स्टे ऑन आपण बघतोय 36. 36 वरती पहिला धक्का लागला दीपेश. एक चांगला स्पोर्ट्समॅनशिप बघायला मिळाली. एक चांगली कामगिरी. दीपेशचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रत्येकानं हा रूल जर फॉलो केला तर खऱ्या अर्थाने क्रिकेट खूप उंचीवरती जाईल. हो शॉर्ट ऑन बॉल थोडंसं बॅकफुटला जाऊन योगेशांचा ऑन साईडला खेळण्याचा पावित्र्य होता. चेंडू थोडासा टॉस झाला आणि जो पावित्र्य होता त्यांचा चेंडूला मिडविकेट बॅकवर्ड टच करून एक रिझनला खेळण्याचा तितकंसं यश आलेलं नाहीये. धावसंख्या 37 वर पोहोचते. चांगली गोलंदाजी टर्न करतायत. चांगली कुंजन गोलंदाजी मार्कवर आहेत. पोटातली जादू चांगली आहे कुंजन यांची आणि गरज आहे या ठिकाणी शिव 11 पेटेगाव संघाला की कंजूसी गोलंदाजी करणारा एखादा गोलंदाज त्यांना शोधावा लागणार आहे. निश्चितच कारण 2 षटकं तुम्ही 38 धावा काढला. पॉवर प्ले मध्ये चांगली धावसंख्या तुम्हाला बघायला चांगली भागीदारी दीपेश आणि एका साईडला बघितलं तुम्हाला प्रथमेशकडनं बघायला मिळाली. कुंजल एक नामवंत गोलंदाज बघायला मिळेल. दोन्ही कट करण्याचे शब्द असणार ऑफ ब्रेक लेग ब्रेक
ज्या पहिले गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा कुंजल मार्गस्थ होतोय. बॅकफुटला गेले चेंडू पडला तर थोडासा आतमध्ये आला लो शॉट लागला इथे विकेटचा चान्स आहे आणि मिड विकेटच्या रिझल्टला चेंडू पडला थोडासा आतमध्ये आला तो टायमिंग मिस लागला आणि बघता बघता इकडे दुसरा गडी तंबूत परततोय बाद झाले ते प्रथमेश मोरे. पण बघतोय रिप्लेच्या माध्यमातून कशा पद्धतीने विकेट गेलाय. चेंडू पडल्यानंतर अगेन स्पेन खेळण्याचा पावित्र्य प्रथमेशचा होता आणि तिथे बाद झालेले आहेत. न्यूमान चंद्रकांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघतायत 2 धक्के दिलेले आहेत. वेल सेट बॅटर दीपेश आणि प्रथमेश त्यांनी त्यांची कामगिरी केलेली आहे, परंतु पुढे फिल्डिंग लावा. न्यू बॅटर आपण बघतायत योगेश आणि चंद्रकांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 37. लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि कुंजन यांची कामगिरी चांगली राहिली आहे. दोन्ही स्थिर बॅटर माघारी परतलेले आहेत. ड्रीम 11 सरावली संघासाठी एक मोठे धक्के आहेत आणि या धक्क्यातून सावरण्यासाठी आता गोलंदाज कुंजनच्या अगेन्स्ट लेफ्ट हँड बॅटर ज्याला हा परिसर हे मैदान खूप चांगलं अनुकूल आहे. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी एक सुटेबल ग्राउंड दीपकजी हे ग्राउंड आपण बघतायत. निश्चितच डावखोरांसाठी माहेरघर ज्याला म्हणत असं बघायला मिळतात. सरावलीचं बेटेगावचं मैदान म्हटलं की आपण बघितलं चोहोप दोन्ही पण इथे बाकी बघितलं काय सुंदर मेंटेन केला ग्रीनरी अप्रतिम केल्यात. महिला शिवसेना महिला जिल्हा प्रमुख आमच्या लक्ष्मी चांदणे म्हणून आल्यानंतर ह्या मैदानाच्या प्रेमात पडल्या आणि एवढं सुंदर मैदान या गावात असेल माहिती आहे. मोठा आघात एलिव्हेशन आणि सरळ परततोय. बॅटिंग साईड थोडीशी कोल्हाप झालेली आपण बघतोय. 2 षटकामध्ये बॅट्समनचं अधिराज्य आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजानं दाखवलेली गुणवत्ता विकेट म्हणून थोडासा ड्रीम 11 सरावली संघावरती हावी होताना आपण बघतोय दीपकजी. निश्चितच अगोदरच्या सामन्यामध्ये दीपकने ज्या पद्धतीने चौथं षटक हाताळलं होतं षटकार गेल्यानंतर 3 विकेट घेतल्या होत्या त्यात आता इथे बघितलं की 2 षटकात 36 धावांचं कुठेतरी आम्हाला कमबॅक करायचं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी कुंजने केली. सुरुवातीला हिट विकेट बाद केलं दीपेशला त्यानंतर बाद केलं प्रथमेश मोरेला आणि गोल्डन डकचा शिखर बनला तो म्हणजे चंद्रकांत. बॅटर्सने तर 12वा खेळाडू पाठवणं नावच तुझी पता नाही येत. ड्रीम 11 सरावली संघ 12वा खेळाडू पाठवा. ओके सागर आहेत न्यू बॅटर. साथ देतोय. ऑन हॅट्रिक चेंडू असेल विकेट हॅट्रिकची संधी आहे. स्कोरवर पूर्णतः अंकुश लावलाय 55. एक स्पीड ब्रेकरचं काम करताना समोर आहे सागर. प्रचंड क्षमता आहे सागरकडे. या मैदानाचा अभ्यास सुद्धा आहे सागरकडे. तो सागर तयार होताना आपण बघतोय. ओ विकेट हॅट्रिकची संधी होती. पाल बाल असं म्हणायला हरकत नाही, परंतु अंकुश विकेट घेत प्रेशर पूर्ण आता बॅटिंग टीमकडे दीपकजी कन्वर्ट केलंय. निश्चितच खूप चांगल्या गोलंदाजी हाताळायला बघितले ऐवजी चेंडू विकेट पडल्यानंतर आतमध्ये आला पुन्हा शिकता कुंजन. हो चेंडू पडण्यात यावेळेला लेग ब्रेक बघायला मिळाला. बॉलिंग स्पिन अटॅक कसा होईल दाखवताना मला बघायला मिळतोय. नावच्या गोलंदाजाकडे बघितलं पहिला 2 ओव्हरचा विचार केला. 36 धावा पलकावर झाल्यानंतर फील्ड डिक्शन संपवलं गेलं 5 करोड सर्कलच्या बाहेर 4 सर्कलच्या आत आणि त्यानंतर बाकी कुंजलने या षटकामध्ये धावा दिल्या म्हणजे 37 धावा फक्त बघायला मिळतात. 3 विकेट म्हणजे एका षटकात धावा देऊन 3 विकेट बाद करण्याचं काम आजच्या दिवसात हा दुसरा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. सकाळच्या सध्या आपण बघितलं होतं मी दीपेशला आणि जेव्हा खेळात बघित होतो आणि त्यानंतर आपण आता या गोलंदाजाला आपण बघत आहात. हे जे ग्राउंड आहे स्पेन गोलंदाजासाठी जबरदस्त खेळपट्टी बनवली गेली आहे. फास्टर जर गोलंदाज असेल त्यावरती नियंत्रण असेल प्रत्येक चेंडू फलंदाजाच्या रडारपासून दूर ठेवला तर इथे गोलंदाजीचं पिच आहे विकेट आहे. 120 धावा झालेल्या ती वेगळी गोष्ट आहे, परंतु जीवागरज दीपेश यांनी जे क्लास दाखवला तोच कुंजनने या मॅच मध्ये दाखवलेला दीपकची.
निश्चितच खूप कमी विकेट असे बघायला मिळतात जिथे मातीच्या विकेटवर मॅचेस होतात. हल्ली आपल्याला रोलिंग करायला नको, 10 वेळा क्रीज आखायला नको म्हणून बरेचसे आयोजक सिमेंटचं विकेट करतात. पण ऍक्च्युअल क्रिकेट जर पाहायचं असेल ना, तुम्हाला असं लाल मातीचं विकेट असायला पाहिजे. जो क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. कृपेश, आता योगेशची जिम्मेदारी वाढली. कृपेशकडे ही एक संधी आहे. थोडंसं प्रेशर जे कन्व्हर्ट केलं ते कन्सॉलिडेट केलं जाईल का हाही प्रश्न मनामध्ये उभा राहिलाय. योगेश तर मग बॅटर म्हणून ज्यांची ख्याती आहे कृपेशच्या अगेन चेंडू क्रमांक पहिला फेस करतील. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. सिंगल कंप्लीट झालाय. दुसऱ्या धाब्याचा अटेम असेल का? तर नाहीये. संख्या एकने पुढे जाते आणि पोहोचते ती म्हणजेच 38. 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जबरदस्त कामगिरी केली. आता समोर आहेत ते सागर. निश्चितच सागर अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून बघितलं, उगवता नवा सितारा म्हणून त्याने नाव कोरलंय. खूप चांगल्या पैकी बॅटिंग करण्याची क्षमता आहे असं मला तुम्ही म्हटलंय आणि बघूया कशा पद्धतीने सज्ज होते. आता कुठेतरी भागीतली आणि कुठेतरी एखादा फलंदाजाला शेवटपर्यंत खेळावं लागेल. 75 धावाचं लक्ष गाठावं लागेल. तर हा सामना बाकी तुम्ही आपाक्यात ठेवू शकतात. कृपेश हा देखील चांगला अष्टपैलू खेळाडू, एक चांगला डावखुरा फलंदाज नुकताच संपलेला आपण बघितलं असेल ते म्हणजे पहिली रजनी नाईट मॅच स्पर्धा झाली सरोवरच्या मैदानावर कुणबी समाजाच्या. तिकडे रुपेशनी चांगल्या पद्धतीची बॅटिंग बॉलिंग करताना आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत पोहोचवताना पाहिलं होतं. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू त्या हवेचा झोक आहे. मैदानाच्या काही बऱ्याचशा पालापाचोळा हा मैदानावर येत असतोय आणि त्यावेळेला बॅटिंगचं लक्ष आहे थोडंसं इन्कम्प्लीट होतंय आणि मग त्यात थांबावं लागते. पुन्हा कृपेश मार्गस्थ होतोय हायवे हँड कडनं. सेट ऑफ कडे कडे खेळण्याचा पर्याय केला. कोणत्या पद्धतीची बदल झाला नाही. चेंडू निघून जातोय सरळ वेगनी यष्टीच्या हातामध्ये. इथे तो बघितलं खऱ्या अर्थाने कुंजर आला आणि कुंजरने अंकुशवर पावलावर पावलं ठेवतच कृपेश नावाचा गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी जरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मागाकडे पडलं तरी बाकी त्याच्यावर असलेला अनुभव आणि असलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत असताना आपण बघत म्हणजे कृपेश गोलंदाज झाला. नक्कीच मी पाळा हा शब्द वापरला. तर आज वादळामध्ये उडणारा पाळा सुद्धा हिरवळ होती कधीतरी कोणाची. एक कवितेचं वाक्य आपल्याकडे मिसप्लेस झालंय. चेंडू सीमारेषेच्या जवळ आणण्याचा एफर्ट लावतात. चेंडू सुद्धा सीमारेषेकडेच जाताना आपण बघितलंय. धाबा परिपूर्ण करतात या ठिकाणी त्या म्हणजेच 3. 3 धाबा परिपूर्ण होत आहेत आणि धावसंख्या 3 ने पुढे जाईल पोहोचते ती म्हणजेच 41 धावा. चांगली रनिंग विकेट. तो योग्य कॅच सुटल्यानंतर देखील चांगला अवकाळ केला. काही लोक निराश होता चौका जाऊन एक धाव किती महत्वाची आपण बघू शकतात. जबरदस्त बॅटिंग करत असताना बघितलं इथे योगेशकडे की मोठा अनुभव आहे. मित्र यंग एचवर संघासाठी अनेक सामने खेळत असताना आपण बघितलेत. अनेक मैदानावर शेवटच्या क्षणामध्ये पिंच हिटर म्हणून ज्याला म्हटलं जातं 12 चेंडू 32 धावा, 18 चेंडू 40 धावा अशा अनेक सामने एका हाती फिरवण्याचं काम ज्याच्या आधी तो योगेश नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. चेंज घेता चेंडू निघून जाईल का पहिले चाळीसला जोरात सीमा पलीकडे 4 धावा धावा मिळते 4. 45 धावा फरकावर लागल्या जातात. कुठेतरी मोठी धावसंख्या उतरायची आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि अजित आहे ना आता अशा धावा येणे गरजेचे आहेत कारण मागाशी 12-13 चेंडूचा आपण बघितलं 10 चेंडूचा खेळमध्ये धावा निघत नाहीयेत. इथे बाकी खूप मोठा विश्वास वाढला असेल या चौक्या धावा योगेशचा. योगेश म्हटलं एक निश्चितच मोठा फलंदाज देखील बघितलं तर असंख्य मैदानं गाजवणारा मग ते बीआरसीचं मैदान असो फायर पासचं मैदान असो मग ते फायर पासचं मैदान असो सातपाडीचं मैदान असो आर्यन पालघर असो बेटेगावचं असो अशी अनेक स्पर्धा आणि अनेक मैदानं गाजवणारा फलंदाज हा तुम्हाला बघायला मिळतो. कृपेश 45 झालेले आहेत. थोडासा सूर कवस्थाना योगेशला पुढील चेंडू घेऊन तयार होत आहेत. वारा भरपूर वेगानं वाहताना दिसतोय आणि टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं वारा तिथे मारा आणि त्याच म्हणीचं अनुसरण बॅटिंग बघायला मिळते. सरळ डिलिव्हर्ड जातो चेंडू सीमारेषेच्या बॅट स्कलच्या डोक्यावर येतोय षटकार. 51 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. योगेश पागदरी इन ऍक्शन येतोय आणि काही जबरदस्त टायमिंग शॉट इथे बघायला मिळतोय. कृपेशच्या अगेन्स्ट फ्रीडम हात खोलताना उत्तुंग षटकारानं धावसंख्या 51 वर पोहोचवतोय. खूप चांगल्यापैकी बॅटिंग करतात. हवेच्या विरुद्ध प्रॅक्टिस करत असं बघत असतात. 51 धावा झाल्यात आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की धावा विजयासाठी 77 धावा असायला प्रत्येक वेळेला तुम्ही 60 धावावर विजय होतील असं सांगू शकत नाहीये. इथे बाकी चांगल्यापैकी बॅटिंग करतात. मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर येतात खेळाडू आहे या संघाचा योगेश. पुण्याच्या कृपेशी मार्गस्थ होतोय. बघितलं एक चौकार आणि आता तर डिस्कोच्या डोक्यावर षटकार आपण बघितलं.
वारा खूप बदलतोय का होळी गेली का वारा सुटतोय. येणारा वसंत ऋतू, झाडाला पालवी येते, प्रत्येक झाडाची पानं गळलेली असतात, ती हिरव्या पद्धतीने तुम्हाला बहरताना बघायला मिळतात. आपला जो बाहेरचा चेंडू फिल्डिंग केली इकडे. ते रिझनला जबरदस्त इथे जो चेंडू निघून गेला असता ना, फार धावा बघायला पाहिजे या खेळाडूचं. मानस नावाचा हा तुम्हाला आलेवाडीचा खेळाडू बघायला मिळतोय. जबरदस्त ऑफर खूप चांगलं क्षेत्ररक्षण माणूसकडनं बघितलं आणि एका धावाने विचार केला तर षटकं समेत मला वाटते 4 आणि 4 षटकात धावसंख्या झाल्या 52. देऊया डीजेला एक संधी. तर 52 धावा 13च्या सरासरीने मेंटेन केल्या जातात. कृपेश पास्तलगावाला बिलॉंग करणार आणि ज्या वेळेला दीपकजी पास्तल गावाचं नाव येते त्या वेळेला निरंजन भरत कोण विसरेल, ज्यांनी अनेक वर्ष पालघर, डहाणू आणि पालघरच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या अप्रतिम गोलंदाजीनं आपला ठसा उमटवलाय. असा पास्तलगावचा निरंजन आपल्याला सातत्याने बघायला मिळत असतो. 52 धावा स्कोर कार्ड पडते. निश्चित 13च्या सरासरी बघायला मिळतात. कुठे 2 षटकामध्ये 36 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये बाकी तुम्हाला बघितलं ते म्हणजे कुंजलने अक्षरशः दाबून ठेवलं. एकच धाव दिली तर या षटकात थोड्या धावा आल्या आणि आता जर तुम्ही विचार केला ना 1352 13-13ची सरासरी पकडली तर तुम्ही 75 धावा कुठेतरी पार करू शकता आणि 75 धावा जर म्हटलात तर तुमच्याकडे गोलंदाजी हुकूमत आहे कारण तुम्ही पहिला सामना 60 धावावर जिंकलात. तशा पद्धतीने थांबवू शकतात. तर बघूया उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा काढतायत. एस न्यूमॅन गुंजन येतोय. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण वळणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये हौशी नांदगाव विपक्ष आपल्याला आलेवाडी संघ 2 हात करताना दिसणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल पण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचंय. 52 लॉस ऑफ 3 विकेट. गुंजन ज्याने 3 विकेट घेत फक्त एक धाव खर्च केले तोच यशस्वी गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आहे. समोर योगेश प्रचंड अनुभव ज्याच्याकडे आहे. जबरदस्त टायमिंग. पॉइंटला मात्र खेळताय. टीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका धाब्यावरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. धावसंख्या सिंगलने 53 वरती पोहोचते. थोडेसे सफल झाले चेंडू टाकण्याच्या अगोदर ऑफस्टॉनला बॉल पडल्यानंतर थोडेसे लेग स्टंप वरती आले. पॉइंटला जागा बनवण्याचा प्रयत्न परंतु डीप बॅकवर्ड पॉइंटला पेट्रोलिंग करताना खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. स्कोर 7-53. निश्चितच बघूया कुंजल पुण्याशी मार्गस्थ होत आहे. कशा पुढचा चेंडू आपण त्याला चेंडू हवेवर जातोय. हवेच्या विरुद्ध बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली. तुम्ही म्हटलं होतं ना की या खेळाडू बद्दल अजित काय म्हणा खेळाडू बद्दल तुम्ही म्हटलं की खूप चांगलं बॅटिंग करा तुम्ही पाहिलं मी यंग म्हणून आपण बघत नाही, सागरकडे प्रचंड क्षमता आणि त्यांनी दाखवून दिले. एकच शॉट बॉल होता. शॉर्ट बॉलला जे त्यांनी कन्व्हर्ट केले षटकारामध्ये ते वाखाणण्याजोगे चेंडू द्यायचा. बॉल येतोय. तर धावसंख्या आपण बघतायत 6 फ्लाय होते आणि पोहोचते ती तब्बल 59 वरती. निश्चितच हा बेटेगावचाच खेळाडू आहे. प्रॉपर अनुभव आहे आणि हवेच्या विरुद्ध मारता तुम्हाला टायमिंग किती असायला पाहिजे. टायमिंग डबल करायला पाहिजे. असं नाही हवेचा वेग एवढा जोरात आहे बघायला मिळतो की चेंडू थांबले जातात. जबरदस्त मॅच आपण बघत आहात. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला पैसा धावा उभारताना बघतायत. सकाळच्या सत्रामध्ये फक्त 60 धावा झाल्या होत्या. याच दरम्यान आपण बघतायत पालघर जिल्ह्यातील एक नामवंत क्रिकेटपटू म्हणून ज्यांची आपण नेहमी स्तुती करत असतो त्याच आमचे विश्वनाथ धवणे सरांचं शुभ आगमन झालं. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. 59 रन्स ऑन स्कोर कार्ड आहे. 2 चेंडूमध्ये 7 धावा आलेल्या आहेत. इंटेंट क्लिअर आहे. 8 ओव्हरला हाणामारीचा षटक आहे. आम्ही मोठे शॉट खेळणार आणि त्याच्यामध्ये सागरला यश सुद्धा येते. दीपकजी निश्चितच आपल्या घरच्या मैदानावर सागर खेळतात. खऱ्या अर्थाने ड्रीम सरळ संघासाठी खेळत असताना हो चांगल्या पहिले खेळला. चेंडू फसले तिथे बाकी शपथ झाल्यानंतर चेंडू अजून आणि शॉट आणि संख्या ती म्हणजे 59 59 धावावर तुम्हाला बघायला मिळत स्वतःकडे बाद झालाय. आता बाकी नवीन फलंदाज पराग येतात. अगोदरच्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी पराग यांच्याकडनं बघायला मिळाली. हा सरावली गावातला खेळाडू तुम्हाला पराग बघायला मिळालाय. सकाळच्या सत्रामध्ये धावा होत नसताना मोक्याच्या क्षणी चांगली बॅटिंग परागकडनं बघायला मिळाली. एक चांगली सन्मानजनक अशी परिस्थिती त्याला होती तेव्हा देखील 8 ते 10 चेंडू राहिले होते आणि तेव्हा परागने चांगली बॅटिंग केली होती. पुन्हा तसाच सिच्युएशन पण आता जर बघितलं ना एका चांगल्या मजबूत परिस्थितीमध्ये संघाकडे 59 धावा तुम्हाला फलकावर बघायला मिळतात. परागला या मॅच मध्ये थोडंसं मागे ठेवलंय. त्यांना माहित आहे इथून 2 शेवटचं षटक अजून नवीन गोलंदाज घेऊन येईल.
त्यासाठी परागला हार्ड हिटरला थोडंसं ड्रीम 11 संघाच्या संघनायकांनी थोडंसं मागे ठेवलंय. फुल चेंडू. हो, बाहेर कट केलाय. चांगली गोलंदाजी कुंजनकडे बघायला मिळते. कुंजन त्याच्याकडे एक चांगली क्षमता आहे. चेंडू थोडासा बाहेर कट झाला. गुगली सुद्धा हे चांगले टाकतायत कुंजन. स्कोर्स ते ऑन लॉस ऑफ 4 विकेट. 59 रन्स ऑन स्कोर कार्ड. परागसाठी पुढील चेंडू. आणि इथे स्विच हिट. अल्टी पलटी. फॅन्सी शॉट. स्टंड अँड डिलिव्हर्ड. येतोय भव्य षटकार डिझाय. निश्चितच अजित बघितलं त्याने बघितलं लेग ब्रेक चेंडू होता. आता पुन्हा लेग ब्रेक झाला आणि परत त्यांच्या रूममध्ये आला. चेंडू पडल्यानंतर उडल्यानंतर तो कमरेच्या वरती छातीकडे आला आणि जेव्हा तुम्ही स्विफ्ट भेटत ना, स्विफ्ट तुमच्या बरोबर छातीच्या लेव्हलनी झाला तो प्रॉपर टायमिंग होतो आणि तोच तुम्हाला बघायला मिळाला. जबरदस्त षटकार 6 धावा तुम्हाला बघायला मिळाल्या. स्पिन खेळला गेला शॉट. इथे तो ऑन साइडला बॅटला लॉफ्ट केलं, ड्रिल केलं होतं. सिंगल कंप्लीट होतं. योगेश मात्र वेगानं जात आहे दुसऱ्या धावेसाठी आणि 2 धावा होतील. प्ले पूर्ण चांगले गॅदर झालेले नाहीये. परंतु योगेश सांगतायत रिस्की रन इथे घेणं गरजेचं नाही कारण अंतिम षटक घेणं शेष आहे. 5 षटकं होत आहेत. प्ले पूर्ण धावसंख्या बघायला मिळते 67. लॉस ऑफ 4 विकेट. 67 धावा. इथून सर किती धावा एक चांगली मॅच होऊ शकते? निश्चितच आता 67 मी तर पहिला प्रोडक्ट खोल पाहिलं होतं 75. मला तर वाटतं की आता 80 धावा देखील तुम्ही करू शकता कारण 67 धावा झाल्यात. अजून 6 चेंडू आहेत. 6 चेंडूमध्ये जर तुम्ही 15-16 धावा जर काढल्या तर 80-85 धावा ही खूप खूप मोठी धावसंख्येकडे बघायला मिळते. खऱ्या अर्थी चांगली सुरुवात झाली तुमची पार्टनरशिप जर सुरुवात झाली बघा. पहिल्या 2 षटकार पॉवर प्ले मध्ये तुम्ही 36 धावा काढल्यात. त्यानंतर बाकी कुंजलने फक्त एक धावेचं षटक टाकलं म्हणजे तुम्ही पुन्हा मागे गेलात. पण 4थ्या षटकामध्ये धावा आल्या, 5व्या षटकामध्ये धावा आल्या. जर विकेट गेले तर तुम्ही धावगती कमी होऊन द्यायची आणि त्याच्यामुळे तुमचा जर विचार केला तर 5 षटकामध्ये ह्या धावा तुम्हाला बघायला मिळतात. दरम्यान अंतिम षटक आणि विपुल घरात फलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतील. महत्वाचं षटक आहे. इथून मात्र जास्त धावा तर टी-आर-शी 11 भटेगाव संघाला एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. इथून जर कंजूसी फलंदाजी केली, कमी धावा दिल्या तर एक टार्गेट नजरेसमोर राहणार आहे. म्हणजे ह्या 6 चेंडूंचं जे महत्व आहे ते भरपूर मोठं आहे आणि त्यासाठी एक जिम्मेदार खेळाडू म्हणून विपुल घरातनं आपल्या हातामध्ये चेंडू घेतलेला आहे. निश्चितच सातत्यपूर्ण तुम्हाला म्हटलं की आज पण क्रिकेट तर जिवंत आहे. ते निशांत आणि विपुल ह्याच्यामुळे बेटेगावचं आपल्याला क्रिकेट जिवंत बघायला मिळते. भावेश पटेल सारखे, आशिष पटेल सारखे ऑर्गनायझर आहेत म्हणून या मैदानावर तुम्हाला चांगलं मोठ्या प्रमाणात ऑर्गनायझर करताना मॅचेस बघायला मिळतात. पण खऱ्या गोविंदाने गाजवणारे तुम्ही नवोदित खेळाडू आहेत. तुम्हाला एवढं सुवर्ण मंदिरासारखं मोठं मैदान जर मॅच असते तर या गावातून क्रिकेटर व्हायला तयार पाहिजे. जसं तुम्ही बघितलं की नवोदित खेळाडू बाद झाला त्यांनी चांगली बॅटिंग केली. आता तुम्ही बघायला मिळालं की 6 षटकाचा सामना आहे. 5 षटकामध्ये तुम्हाला 69 धावा बघायला मिळतात. 67 बघायला मिळतात. तर बघूया आता येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये धावा केली तर योगेश सारखा मोठा फलंदाज तुमच्यासमोर अजून देखील बघायला मिळतोय आणि एक अनुभवी गोलंदाज ज्याने अनेक मैदानं गाजवलीत. त्याचं विशिष्ट मला एक षटक आवडतंय ते म्हणजे उशीच्या मैदानावरचं अपोलो विरुद्ध तो सामना शेवटच्या षटकात शेवटच्या केलेली गोलंदाजी गतवर्षीचा तो सामना असावा कदाचित असं आपल्याला बघायला मिळते. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो विपुल. बघूया कशी आपण सुरुवात करतोय. डीप बघायला मिळते तुम्हाला, डीप मिड विकेट बघायला मिळते, डीप स्क्वेअर बघायला मिळते. इथे तो विचार बघायला डीप पॉईंट बघायला मिळते, डीप कव्हर बघायला मिळते. हे 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग, थर्ड मॅन, गली आणि शॉर्ट मिड ऑफ हे 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग करताना बघायला राऊंड विकेट मारा करतात. योगेश समोर आहे, मार्गस्थ होतात ते विपुल. बॅट सीएच घेतला, चेंडू निघून जाईल का पाहायला पाहिजे. हे गडी पाच खराब चांगला गोलंदाजी तुला म्हटलं की अनुभव आहे आणि अनुभवापेक्षा अॅक्युरेसी आणि लाईन अँड लेन परफेक्ट मिळेल आणि याच गावाचा गाजवताना आपल्या घरच्या खेळपट्टीवर तुम्हाला बघायला मिळते तो विपुल. चांगली स्टार्ट आहे. डेथ ओव्हरला मात्र मोमेंटम थोडंसं गोलंदाजांनी आपल्या बाजूला शिफ्ट केलंय. गौरव खरंच सरांच्या माध्यमातून विपुल जर विकेट हॅट्रिक घेत आहेत तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. स्कोर थांबलाय 67 वरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. विपुलनं मात्र ब्रेक थ्रू दिलाय असं म्हणायला हरकत नाही. नवीन बॅटर येतात भूषण. आक्रमक बॅटर आहेत. मागच्या मॅच मध्ये भूषण बरसले होते आणि ज्या काही 61 धावा ड्रीम 11 सरावीच्या स्कोर कार्ड वरती होत्या त्याच्यामध्ये एक मोलाचा वाटा भूषणचा होता. निश्चितच जोडी या दोघांनी तेव्हा बॅटिंग केली होती आणि भूषणकडे नेहमीच आतामध्ये जेवढ्या स्पर्धा सरळ म्हणून खेळताना भूषणला बघितलात. मग ते गंगोत्रीचं मैदान खडतर प्रवास होता, तिकडे चांगली बॅटिंग करताना बघितलंय. बेटेगावच्या मैदानावर बॅटिंग करताना बघितलंय, फायर पास्टरच्या मैदानावर बॅटिंग करताना बघितलंय. एक क्षमता आहे आणि जेव्हा जेव्हा गरज पडलाय तेव्हा भूषणने आपल्या संघासाठी धावा काढल्या. का चांगला सुस्थित संघ आहे. बघूया आता कशा पद्धतीने उर्वरित 5 चेंडूमध्ये धावा करतात. फलका धावसंख्या 67, 5 षटकामध्ये झाल्या होत्या. आता बाकी मार्गस्थ होतो गोलंदाज विपुल. तुम्हाला शॉर्ट थर्डमॅन बघायला मिळते, गदी बघायला मिळते, डीप
पॉईंट बघायला मिळते. इथे डीप कव्हर आहे, माफ नाही, डीप कव्हर बघायला मिळते आणि डीप लॉंग ऑफ बघायला मिळते. ऑफसाईड 2 क्षेत्ररक्षण, ऑन साईडला तुम्ही विचार केला तर डीप मिड ऑन बघायला मिळते, डीप मिड विकेट बघायला मिळते आणि डीप स्क्वेअर लेग हे 5 खेळ सर्कलच्या बाहेर विपुल मार्गस्थ होतोय. चेंडू टटकावला आहे, आउट ऑफ फॉर्म झाला. आणि चेंडूला मिड सतत असं शॉर्ट सिलेक्शन बघायला मिळेल. छोट्या बॅकलिपने केले ते. चेंडू चांगला होता. जर जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न केला असता मोठ्या बॅकलिपने तर कदाचित चित्र वेगळं असतं. परंतु भूषणकडे रेसमधली जी पॉवर आहे त्याच्या जोरावरती लॉंग ऑनला क्लिअर करत धावसंख्या 73 वर पोहोचवलंय. निश्चितच खूप चांगलं निरीक्षण, खूप चांगलं एक्सप्लेन तुम्ही केलं अजितजी. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. हो हो हो, इथे बाकी चेंडू पडला तर आतमध्ये येतो, तुम्ही डक होऊन खेळला, सफल होता, मिडिल आणि ऑफ स्टंप वरती प्लम तुम्हाला पाहिजे पकडले गेलं, त्याचं गुड डिसिजन. बघा स्वतः फलंदाज देखील हेटला की तुम्ही कशापणे खेळतात, तुम्ही खेळला मिडिल आणि ऑफ स्टंप वर झालात आणि संपूर्ण चेंडू तुमच्या आधार पायावरती इथे गडी होतोय बाद. तर हे चांगलं काम केलं पुन्हा या गोलंदाजाने. संमिश्र षटक 3 चेंडूमध्ये एक षटकाराला 2 विकेट आहे. म्हणजे अजूनही बॅलन्स मध्ये षटक आहे. जर आणखीन एखादा षटकार येतोय तर 80च्या घरामध्ये स्कोर कार्ड जाऊ शकतं. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. परंतु विपुलसाठी जमेची बाजू आहे की भूषण सारखा ताकदवर खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतलाय आणि पराग जो आहे तो नॉनसाईकिनकडे. तर नवीन येणाऱ्या फलंदाजाचा इंटेंट आपण बघणार आहात की परागला सिंगल काढून देणार की आक्रमकता तो दाखवण्याचा प्रयत्न करणार. याच्यामध्ये जर एका दुसरा डॉट बॉल गेला तर विपुलच्या बाजूने हे षटक जाईल. लावण्याकडे क्षमता आहे. निश्चितच आपण बघितलं चांगली खेळी करण्याचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, चांगली गोलंदाजी खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून निश्चितच पास्तोर संघासाठी अनेक वेळा आपले 2 हात केलेत. अजून देखील चेंडू वाऱ्याचा वेग वाहताकडे होळी सुटली की वारा सुटतोय. मार्च एप्रिल मे महिने आले की झाडाला पालवी फुटते. घरोघरी बाकी शेतीची कामं आटोपली जातात. चांगला ऑर्डर बघायला मिळाला. ऑफ ऑन ड्राईव्ह डीप लॉंगॉनच्या रिझनला इथे बघा फील्ड एंड ठोकर मध्ये 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावण्याची धावसंख्या 74 आणि तुम्ही म्हटलात ना जी की एक मोठा फटका आला तर तुम्हाला 80 धाव बघायला मिळते. त्याच्यासाठी परिश्रम पण या फलंदाजाकडे क्षमता आहे. सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा संघ अडकला होता, धावा होत नव्हत्या, तेव्हा धावाची बरसात करणे गरजेचं असताना एक उपयुक्त खेळी या फलंदाजाने आपल्या संघासाठी केली होती. पराग आहेत 74 प्रोडक्शन घेऊन तयार होताना विपुल घरत असा आहे आणि इथे मिस टाइम शॉट खेळला गेलाय संध्या कोटनबोलची आणि विपुल घरत चुकी करणार बघूया. पंचाने मात्र हा चेंडू आठवलाय आपण बघतायत चेक करण्यासाठी. बघूया चेक केलं जाईल चेंडूची उंची कशा पद्धतीने आहे. डिलिव्हरी चांगला बॉल आपण बघतायत. स्कोअर थांबलाय तो म्हणजे 74 वरती. अंतिम चेंडूंचा खेळणं शेष आहे आणि इथून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जीवा करत मागच्या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड ज्याने आपल्या नावावरती नोंदवलं तोच येतोय मैदानाच्या आतमध्ये. 74 आहे मॅच जिथून एक चांगल्या दिशेने वाटचाल करते. कमबॅकिंग विपुल घरातने केले. 5 चेंडू हाताळताना अवघ्या 7 धावा खर्च केलेले आहेत आणि एक जमेची बाजू राहिले डेथ ओव्हर मध्ये. एका बाजूने आपण शिवरामला बघतो जो मागच्या मॅच मध्ये पहिली वहिली हाफ सेंचुरी ज्याने आपल्या नावावरती नोंदवली. शिव म्हणजे स्पर्श, शिव म्हणजे शिवणे, शिव म्हणजे सरहद्द आणि शिव म्हणजे संपूर्ण सृष्टी ज्याच्या नावाने तो म्हणजे शिव भगवान. तो शिव राम आपल्याला बघायला मिळतोय पहिली रिझन मध्ये. अंतिम चेंडू आहे आणि जीवा आलाय गोलंदाजी फलंदाजीसाठी. निश्चितच मॅच ऑफ द मॅचचे टी शर्ट त्यांनी परिधान केलेत. एका समजा मॅच ऑफ शिवा, एका मॅच ऑफ जीवा अशा आपण तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे खरोखर शिवा आणि जीवा काय समीकरण तुम्हाला बघायला मिळते. शेवटच्या चेंडू या षटकातला खूप चांगला कमबॅक केला विपुलाने भ्रमसाठ चांगलं षटक टाकलाय. इथे बघा चेंडू ऑन ड्राईव्ह चेंडू बॅटची एज घेऊन जातो स्क्वेअर एकच्या रिझनला 1 धाव बघायला मिळते. दुसरी पूर्ण होईल का आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांची धावसंख्या होते ती 76 झाल्यात. म्हणजे 77 धावा ह्या तुम्हाला जिंकायला बघायला मिळतील. मी म्हटलं ना की होईल संपेर की वारे वेगाने वाहतील. प्रचंड हिरवळ तुम्हाला झाडाकडे बघायला मिळते. डोळ्याला वेगळा आनंद देणारं सगळ्या नाणेफेकीसाठी यायचं आहे. बघा आमच्या
वेधशाळेतून सांगितलं अजित की यंदा पावसाळा खूप चांगला येणार आहे, कारण पश्चिमेकडून होळीनंतर हवा वाहायला लागली की पावसाळ्याचे संकेत चांगले असतात. हे पूर्वजांचे वेध ते आम्हाला म्हणतात. हे आमचे अजित पाटील म्हणतात. इथे बघूया ईशांत 11 आणि दुसरा संघ कोणता आहे? हौशी नांदगाव, शंभू 11 आणि ईशान 11 संघाचे नाणेफेकडे यायचंय. चला दोन्ही कॅप्टन या इनिंग पण नाणेफेक करायची तर या. निश्चितच या कलियुगातले आमच्या पालघर भागातले प्रॉपर बोईसरचे त्याने खऱ्या त्याने क्रिकेटची सेवा केली. क्रिकेट दाखवलं कसं खेळायचं, पॅकर कसं बनायचं. बाहेर पालघरचा नव्हे तर बोईसरचा दबदबा निर्माण करणारे आमचे इलियाजी पठाण साहेब या आपल्याकडून नाणेफेक करतोय आपण. अबाउट 40 संकल्पना देखील तुमच्याकडे आम्हाला बघायला मिळाली. पॅकर संकल्पना देखील प्रोग्राम आज बघायचं जे आपण क्रिकेट खेळतो ना ह्याचा संकल्प आहे तुमच्या मागे खूप पाठीराखण बघायला मिळते. खऱ्या अर्थाने मोठा क्रिकेट बघितलं अनेक मध्ये मोठे साम्राज्य पाहायला मिळाले. दोघांसाठी खूप महत्वाची मॅच आहे. डू ऑर डाय. एका साईडला परेशला आम्ही बघत आहात आणि एका साईडला भागेशला बघत आहात. इलियाजी पठाण आमच्या समवेत आहेत. आपण नाणेफेक त्यांच्याकडे करतोय. भागेश कॉल करतायत. थांबा थांबा इकडे या. थँक्यू इलियाजी. टॉस संपल्यात काय घेणार? क्षेत्र सकाळच्या शेतात हातात आलेली मॅच पराभूत क्रिकेट आहे होत असते. आता तुम्ही क्षेत्ररक्षण घेतलं म्हणजे किती धाव रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तोच संघ करणार की काही बदल आहे? चेंजेस करू आहे. ओके थँक्यू. तुम्ही टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? आम्ही देखील गोलंदाजीच केली असती. आता तुमची बॅटिंग आहे तर चान्स आहे तुम्हाला धावा करण्यात. तेव्हा 110 20 बघितल्या तर त्याच्यातलं तुम्ही म्हणता 80 तुमच्याकडे देखील चांगले खेळाडू आहेत. प्रत्येक मॅच वेगळी असते. भूतकाळ विसरून जायचं होतं. नवीन दिवस जसं होतं तशा पद्धतीने बघायला मिळतात. बॅटिंग तुमची आलाय. मॅच डू डायची आहे आणि समोर देखील मोठा संघ आहे. किती धावा करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? मैदानाचा आढावा घेतला तर आमच्या पहिल्याच मॅच मध्ये आम्ही 120 रन काढलेत. तर त्या हिशोबाने आम्ही जितकी 70 ते 80 धावा नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच पहिला सामना खूप कठीण असतो. बघितलं तुमच्या समोर संघ आहे त्याने देखील विजय संपादन केला होता. हातातल्या मॅच त्याने घालवला एक प्रति कलाटने बघायला मिळते. तुमच्याकडनं गोलंदाजी खराब झाली त्यापेक्षा क्षेत्ररक्षण अतिशय खराब दर्जाचं बघायला मिळालं. 6-6 कॅच एका सामन्यात थोडी सोपी गोष्ट नाही. त्याच्यामुळे बघायला मिळालं गोलंदाजाला पण एवढं दोष देता येणार फायदा येणार नाही. एखादं षटक असेल की जे गोलंदाज दिलं पण त्यानंतर बाकी तुम्ही झेल सोडलं मिळतं गोलंदाजी माग बघा. ऑल दी बेस्ट. खूप चांगली खेळ करा आणि आम्हाला समालोचकाला त्याचं चांगलं वर्णन करण्याची संधी द्या. थँक्यू सो मच. इथे तुमच्याशी जोडतील एका साईडला बघायला मिळतील आमचे प्रीतम आणि प्रीतम समवेत की मी तुम्हाला बघायला मिळतो जिथे विजयासाठी धावा करायचे 77 धावा विजयासाठी करायच्या. एक संधी डीजे. याच दरम्यान आमच्याबरोबर हौशी नांदगाव संघाचे नव्हे तर नांदगाव संघाचे एक व्यक्ती डावखुरा फलंदाज डावखुरा गोलंदाज सुमित तुम्हाला बघायला मिळतात. सुमित याच मैदानावर तुमची गोलंदाजी आपण अभाव फुटवून गत वर्षी पाहिलं होतं. काय गोलंदाजी आणि तुम्ही पिच बघितलं तर खूप खुश झाला असेल. तर तुम्ही आज खास विकेट बघण्यासाठी आलात आणि अशी विकेट तुम्हाला मिळाली आणि आज तर तुम्ही बघितलं की या एंडने खेळतात म्हणजे अजून तुमच्या स्वप्नात गोलंदाजी आताच रंगतदार बहारली असेल. कोणत्या संघामध्ये तुम्ही आहात? हो यस म्हणजे इलियासजीने बरोबर अभ्यास करून तुम्हाला घेतलाय नो डाऊट. म्हणजे 2 रथी महारथी बघायला मिळेल. खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळतील. पण खरोखरच हे तुमच्या बाजूला बद्दल विश्वास भाऊ यांनी क्रिकेटची केलेली सेवा इलियासने केलेली क्रिकेटची सेवा हे बघता सुमितजी जेवढे शब्द अपुरे होते बघा त्या काळात पैसा नव्हता त्या काळात युट्यूब नव्हती नाहीतर आज नव्वद येताना अजून मोठे काही चित्रीकरण इलियासजी आपल्याला दाखवता आलं होतं. पण इलियासजी तुमची 50+ लेदरची क्रिकेट परवाने अजून कोणाला माहिती नाहीये. एकटा घेऊली करून खेळायचा एकमेव फलंदाज आणि चिंचणी गत्तरशी गाजवलं. समजा 170 धावा झाल्या असतील तर 40 इलियासच्या असायच्या. मोठे मोठे खेळाडू तिकडे असताना पण कोणी त्याला साथ दिली नाही. पण विदाऊट प्रॅक्टिस लेदरची परवण देखील इलियासने एवढ्या गाजवल्यात
खूप कमी लोकांना माहिती आहे. अशा पद्धतीची बॅटिंग इलियासची मी अनेक वेळा करताना बघितल्यात. 5 भावंड असायची. त्याचा छोटा भाऊ डॉन हा देखील चांगला डावखुरी फलंदाजी करायचा. राहुल इलियास तो देखील चांगल्या पद्धतीने फलंदाजी करायचा. आपल्या बीआरसी मध्ये प्रॅक्टिस यायचे. काय बॅटिंग करायचे. टाटा एसएसएलचे लोक त्याच्या प्रेमात पडले होते भावाच्या. एवढा डावखुरा फलंदाज. खूप कमी लोकांना ते माहिती आहे क्रिकेट. आम्ही जवळून क्रिकेट पाहिलंय त्यांच्या संपूर्ण घराण्याचं. तुमचं 2 मिनिटं. टीमला विनंती आहे की एक्स्ट्रा प्लेयर पाठवा ना. कोणीच पाठवण नाही. पाठवा लवकर. एक्स्ट्रा प्लेयर नावं माहिती नाहीत आम्हाला. फलंदाजी, गोलंदाजाचं नाव माहिती नाहीये. गोलंदाज दीपेश हास्य गोल स्ट्राईकवर. 77चा पाठलाग. पहिलाच बॉल एज लागली आणि जीवाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. पहिल्याच बॉलवर झटका दिलाय. सरावली गावचा गोलंदाज, सरावली गावचा फलंदाज. इकडे मात्र एक्सपिरियन्स गोलंदाज युवा फलंदाजावर पडलाय भारी. पहिल्याच बॉलवर विकेट. निश्चितच हायलेट्स तुम्ही विचार का हास्याचा स्टान्स तसा आहे की मारून खेळायचं. चेंडू पडला तर थोडासा वरती आला, थोडासा बाहेर निघतो, कट करायचा होता. चेंडू ऑन साईडला मारत होता, चेंडू ऑफ साईडला गेला आणि अंतिम झेल जेव्हा तिकडे पकडला पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार बनला तो म्हणजे हास्य. 77 धावा विजयासाठी करायचे पण तेवढं सोपं नाहीत कारण चांगली बॉलिंग अटॅक त्यांच्याकडे बघायला मिळतं. सकाळच्या सत्रामध्ये 60 धावामध्ये देखील सामना जिंकण्याचा पराक्रम त्या लोकांनी केलाय. एक बाजूला गोलंदाजी आहे तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी देखील आहे. अजूनही जन्मेश आणि त्याच्या समवेत शिवराम ज्यांनी 90+ धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली मागच्या मॅच मध्ये. या 2 फलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळाला. आता तो मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि दीपेश आहे एक्सपिरियन्स गोलंदाज आहे ज्याच्यावर खूप मोठा भार आहे गोलंदाजीचा. कारण की डाव्या हाताचे फलंदाज जास्त आहेत बॅटिंग टीमकडे. परंतु पहिल्या बॉलवर विकेट आलाय. थोडं मात्र प्रेशर बॅटिंग टीमवर आलेला आहे. परंतु मॅन इन फॉर्म ज्याने पहिली हाफ सेंचुरी झळकवली शिवराम स्ट्राईकवर. पॉवर प्लेचा दुसरा बॉल लोअर फुलटॉसला फटका सजवला ऑन साईडला. डीपमध्ये प्रथमेश मॅन फ्रॉम पोफरन आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मात्र अंकित धावफलकावर. सुरुवात होत असताना धावेची. पहिल्या चेंडू गोल्डनचा शिकार लो फुलतो ऑन साईड ड्राईव्ह केलं, एक धाव बघायला मिळते. आता बघा समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो जन्मेश तरे मॅन फ्रॉम मुरबा. नुकताच विवाहाबद्दल झालाय पण आफ्टर जस्ट इनिंग चांगलं क्रिकेट खेळण्याचा पराक्रम त्याने केलाय. बॅकफुटला गेल्या चेंडूला पंच केल्या चेंडूचा पॉईंटच्या रिझनला एक धाव तुम्हाला बघायला मिळेल. दुसरी धाव होईल का आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते कारण खूप वेळ मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा लेट कट खेळले. हळूहळू वार चेंडू जाईपर्यंत 2 धावा बहाल होतात. 3 धावा या फलकावर लागल्या जातात. एक अतिशय दर्जेदार खूप मोठी स्पर्धा बोईसर प्रीमियर लीग. सुरुवातीच्या काळामध्ये काही लोकांनी म्हटलं की एवढी मोठी गावं तुम्ही का जॉईन केली पण दर्जा आणि एक स्टँडर्ड स्पर्धेचा तुम्हाला बघायला मिळेल. आपण ज्या पद्धतीने आपण तारापूरहून पोहोचलो दांडी उशरी नवापूर नांदगाव आलेवाडी मुरुबा उमरोळी बघायला मिळेल. सरळ लाईनच्या बाहेर चौका विजय. धन्यवाद डीजे मास्टर. लोअर फुलटॉस चांगला फटका खेळला मात्र बैठक स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धावा. जन्मेश 77 आहेत आणि त्याचा पाठलाग सुरू केलाय. जन्मेश इन फॉर्म आहे. सुपर स्ट्रोक क्रॉस हायटेड मिड विकेटला क्लिअर करत चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पार. येतोय षटकार. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. मास्टर वाऱ्याच्या अगेन्स्ट हा खेळलेला फटका दीपकजी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण बघू शकतात 13 धावा धावफलकावर आहेत. जन्मेश आणि त्याच्या जोडीला शिवराम नेहमीच पाहायला मिळते. डॉट बॉल कमी घेतात, रन चालू ठेवतात, सिंगल डबल आणि खराब बॉल भेटल्यावर मोठा हिट. लास्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. तर आमच्या पंचमध्ये जात आहेत आशुतोष व्यवहारे आपली जागा घेतात. अतिशय नामांकित पंच म्हणून त्याची ओळख झाली आहे. खऱ्या अर्थाने पहिलं षटक सोडले फलकात धावसंख्या लागल्याची 13.
जबरदस्त बॅटिंग जन्मेशकडून तुम्हाला बघायला मिळेल. 77 धावा ह्या विजयासाठी आहेत. पहिल्या षटकात 13 धावा आल्यात. खरं तर जबरदस्त आज भागीदारी तुम्हाला बघायला मिळाली. सकाळच्या सत्रामध्ये 120 धावा होत्या देखील आपण बघितल्या. सकाळच्या सत्रामध्ये 60 धावावर ड्रीम 11 सरावली जो आता क्षेत्ररक्षण करतो त्या संघाला आपण विजयी संपादन करताना देखील बघितलं. आणि एक दर्जेदार मोठी स्पर्धा यावर्षीच एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे 40+चा एक खेळाडू घेणे सर्वात तुम्हाला मिळाला. आणि एक मोठी आनंदाची गोष्ट मला बऱ्याच लोकांना जी इलियासच्या संघामध्ये 40+चा खेळाडू कोणता आहे तर सुमित आमचा तुम्हाला बघायला मिळतोय. त्याला चॉईस प्लेअर म्हणून घेतलं गेलं. तुम्ही सुमितला अनिल बाय तुमच्या वेळी आणि याला चॉईस प्लेअर म्हणून घेतला अशा पद्धतीने घेतलंय. अनिल बाणे तुम्ही 40+ वर म्हणजे दोन चांगले गोलंदाज लेफ्ट आर्म तुम्हाला बघायला संघ बांधणी कशी करावी अशा पद्धतीची व्यूहरचना कशी बघावी हे इतिहास पठण्याचा एवढ्या वर्षाचा क्रिकेटचा अनुभव क्रिकेटचा दर्द आणि क्रिकेटचा क्लास जो त्याच्याकडे बघायला मिळतो हे पाहायला मिळेल. कारण अनिल बाणे म्हटलं की डावखुरा गोलंदाज त्याने खूप मोठं क्रीडांगण गाजवण्याचं काम या पालघर जिल्ह्यामध्ये केलंय. ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात 13 धावा झाल्या आणि आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो प्रथमेश मोरे. डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो ज्यांनी पहिल्या सामन्यात 52 धावांची खेळी केली. निश्चितच विवाहबद्ध झालाय तो नुकताच आता बघायला मिळतो क्रीडांगणावर. आज बाकी श्री प्रथमेश ह्या नावाने खेळताना बघायला मिळतो. फिल्डिंगचं रचना तुम्हाला बघायला मिळते. डीप स्क्वेअर लेग डीप मिडॉन आणि डीप कव्हर असं पाहायला मिळते. इथे बघा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूवर खेळला जातोय. युवा स्वतः जातोय. हो हो व्हॉट अ कॅच. कोणाच्या कोणी घेतलं जीवन बाकी खाली वाकून राहिलं पण अगोदर येऊन प्रमाणे झेल घेऊन निघून गेला हे बघायला मिळते. जबरदस्त कॅच बघा क्षणात मी म्हणा दीपेशचा क्लास खूप वेगळा आहे. दीपेश एक तंदुरुस्त कॉम्प्लेट ऍथलीट पॅकेज ज्याला म्हटलं जाते आणि मोठ्या बसतो शिवराम पाच झाले. बघायला गेला ना थँक्यू मास्टर. शिवराम चांगल्या फॉर्म मध्ये होता आणि मोठ्या हिटकडे जाण्याचा प्रयत्न केला पण पहिल्या मॅच मध्ये सुरुवातीला त्याने 2-4 बॉल फेस केले. सिंगल डबलने थोडी नजर बसवली. या मॅच मध्ये कॉन्फिडन्स घेऊन आला आणि कॉन्फिडन्स त्याला बाहेर घेऊन गेला असं म्हणायला हरकत नाही. कारण की दोन्ही बॉलवर मोठे हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस फटका फसला. थोडी कॉलिंग गडबड होती परंतु जो क्षेत्ररक्षक अगदी बॉल खाली होता तोची पोझिशन देखील चांगली होती. जी कॅचच्या पोझिशन मध्ये होता. दोघांना संधी होती. दोघांनी जज केला आणि अंतिम क्षणाला चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळते. दीपेश नवीन बॅट्समन बितेश आपल्याला पाहायला मिळते. लोकल बॉय अगदी घरचं मैदान रोजचा सराव रोजची नजर परंतु खऱ्या अर्थाने परीक्षा आहे ना. कारण की बीपीएल आहे. बीपीएल मध्ये इतक्या गावामधून तुम्हाला 11 मध्ये जागा भेटलेली आहे आपल्या संघामध्ये आणि ॲज अ बॅट्समन डाऊन मध्ये पाठवले. पाहूया कसा खेळ केला जाईल. पहिल्याच बॉलवर विकेट. आपल्या चांगलं बॅटिंग करण्याची जबरदस्त मॅच 77 धावा विजयासाठी करायचे. पहिल्या षटकात 13 धावा आल्या खऱ्या पण त्यानंतर बाकी 2 गडी तंबूत परत आहेत. कॉलिंग करा. निश्चितच कॉलिंग शिवाय तुम्ही काय करू शकत नाही. इथे बाकी कॉलिंग नव्हतं पण खाली वाकून असल्यामुळे मोठे काही टक्कर झाले नाही आणि चांगला झेक घेतला दीपेशने. आता बघा पुनश्च गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो प्रथमेश. लेफ्टला गेलाय चेंडू हलक्याने कट केलाय. चेंडू गेला सरळ डीप फ्रॉम ऑफ द रिझनला. इथे बाकी एक धाव तुम्हाला बघायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या बॉलवर विकेट आला जिथे 77 धावा आहेत. अजूनही मोठी मॅच आहे. जोपर्यंत जन्मेश आहे तोपर्यंत मात्र ही मॅच अगदी 50-50 म्हणायला हरकत नाही. प्रथमेश तयार. मितेशने जर षटकार मारला तर प्रत्येक षटकारासाठी सरकार ग्रुपकडनं 500 रुपयाचं पारितोषिक बक्षीस आहे. चांगला बॉल होता जिथे आपण बघू शकता हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह केलाय. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण होत असताना सिंगल कारण की 2 विकेटचा प्रेशर देखील आहे. जन्मेशला विकेट देखील टिकवायच्या धावा देखील बनवायच्या आहेत. स्कोरबोर्ड 16-15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 77चं आव्हान 52ची गरज आहे. आतमध्ये येऊन फटका सजवण्याचा प्रयत्न केला. उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. आज कॅचेस सुटण्याचा रेकॉर्ड होणार की काय. एका मॅच मध्ये 4 ते 5 कॅच ड्रॉप झाल्या ईशान 11 टीम कडून आणि इकडे मात्र ही कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. सोपा कॅच मितेशला जीवनदान मिळालंय. दिग्बाबू कॅचेस विन मॅचेस. निश्चितच पकडा कॅच जितका मॅच मला बघायला मिळतो पण सुमार दर्जाच्या क्षेत्रक्षणात होताना आपण बघितलं पुन्हा प्रथमेश मार्गस्थ होतोय. यावेळेला बाकी त्याच खेळाडू विसरून बघायला मिळाला. आज झाला तो म्हणजे
मॅच 3 मला खेळाडूची नावं नाही माहिती. मग तुम्ही शेवटच्या दिवसामध्ये विचार करा की थँक्यू मास्टर. टीम 11 आणि दोन्ही टीम आपण पाठवा ना कॅच कोणी घेतला आता त्याचं नाव नाही केलं तर त्याला बिकार वाटणार. पंकज जाधव यांनी झेल टिपलाय. पंकज यादव. मास्टर आता खऱ्या अर्थाने कॉन्फिडन्स मध्ये गोलंदाजी येणार कारण की ज्या दोन बॅट्समनने धावा बनवल्या होत्या 120 धावा ते दोन्ही बाद झाले आणि मागच्या मॅच मध्ये 61 धावा डिफेन्स केल्या होत्या आणि त्यामध्ये मोठा रोल होता तो म्हणजे जीवा गरजचा आणि त्याचे 2 ओव्हर अजून बाकी आहेत. नवीन बॅट्समन कृपेश पाटील केपी मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता कौशल्य तर आहे ताकद देखील आहे परंतु ते मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये दाखवावी लागेल. हरणाऱ्या टीमला एक बेनिफिट आहे की इथून बाहेर नाही जाणार एक संधी त्यांच्याकडे आहे पण जिंकणाऱ्या टीमला सुवर्ण संधी आहे. सुपर रेट मध्ये आपलं तिकीट कन्फर्म होणार आणि क्रॉस पॅकेट रुपेश पाटीलचा फटका चाललाय बॉटरलाईन पार येतोय बीपीएल षटकार 6 धावा आल्याला षटकार खेचलाय. मास्टर 22 धावा धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 77चं टार्गेट आहे 22 झालेले आहेत. इथून विचार केला तर 24 बॉल आणि 55 जिंकण्यासाठी पाहिजेत. निश्चितच मोठी रंगत लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. सुरुवातीला तू म्हटलं कृपेसारखा फलंदाज देखील त्यांच्याकडे आहे कारण डावखुऱ्या फलंदाजाचं नंदनवन असे हे काही मैदान तुम्हाला बघायला मिळतात. तर घाई करा 25 मिनिट आपल्याला दिलेली आहे. प्रत्येकानं वेळेचं महत्व सांगायला पाळावं लागेल अन्यथा 25 मिनिटाच्या वर तुम्ही गेलात एखादा मिनिट आम्ही समजतो पण त्याच्या वर जर गेलात तर मग तुम्हाला पॅनलाइज केलं. पॅनलाइज म्हणजे काय एक खेळाडू सर्कलच्या आत ठेवावा लागेल. 24 चेंडू 55 धावा करायच्या आहेत. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला इकडे बघायला मिळते. खऱ्या अर्थाने बघितलं दोन्ही मोठे बॅटर हे मैदानाच्या बाहेर गेले असताना देखील एक मोठा फलंदाज कृपेश तुम्हाला बघायला मिळेल. कृपेश पाटील यावर्षी खूप फॉर्म मध्ये आहे. गत वर्षीपासून चांगलं काम करत असताना जेव्हा जेव्हा फायर पसरायला गरज पडलाय तेव्हा उत्सुक फलंदाज म्हणून आपण त्याला बघायला बघतोय. बघूया गोलंदाजीसाठी दीपेश 5 रन केलाय. दीपेश कशा पद्धतीने टाकतोय. पहिलं षटक 13 धावा दिल्या होत्या पण आता बघूया कशा पद्धतीने करतात. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत 3 बाद झालेत 22 धावा. मितेश षटकारासाठी हा वेटेकरचा खेळ होम ग्राउंड षटकारासाठी सहकार सहकार हा जो प्युअर आहे त्याला 501 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. दीपेश मार्गस्थ होत राईट मोठीकडे मारा करतायत. चेंडू पडण्याला थोडा फायदा तो अंडर केला. चेंडू जातो डीप मिडल जर्सीला एक धाव बघायला मिळते. फील्ड एंड थ्रो करेपर्यंत एका धावाने फरका धावसंख्या लागली जाते 23. डावखेड आणि उजव्या फलंदाजाचं खेळ असल्यामुळे क्षेत्रक्षण बदल केला जातो. 3 खेळाडू ऑन साईडला तुम्हाला बघायला मिळतात. एक फाईन लेग, एक स्क्वेअर लेग आणि एक तुम्हाला मिड ऑन हे 3 खेळाडू इकडे बाकी बघायला मिळतात. लॉंग ऑन नंतर मिड ऑन आहे मिड विकेटचं खाली स्क्वेअर लेग तिकडे बघायला मिळतात. फाईन लेग तिकडे बघायला मिळतात आणि 2 ऑफसाईडला खेळ तुम्हाला बघायला मिळतात. एक डीप कव्हरला आणि डीप ऑफ लॉंग ऑफला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग हे 4 खेळ सरकारच्यात बघायला मिळतात. दीपेश मार्गस्थ होतोय. समोर कृपेश नावाचा फलंदाज सामना करतोय. तो लेफ्टच्या बाहेर तेज चेंडू निघून गेलाय. पंच खुणा होता. दिस इज अ व्हाईट बॉल. अवंतर धावाची धावसंख्या 1 ने वाढते. 24 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. जबरदस्त क्वालिटी क्रिकेट आणि उच्च दर्जाची टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. ते बोईसर प्रीमियर लीग यावर्षी गावं वाढवली गेली. गावातल्या गावाला वाढवल्यामुळे या स्पर्धेचा दर्जा उंचावला गेलाय आणि दर्जाचा खेळ इकडे सकाळच्या सत्रापासून आपण बघत आहात. पहिला दिवस आणि यातील जो संघ विजेता होईल पहिला संघ बोईसर प्रीमियर मधला क्वालिफाईड होताना आपल्याला बघायला मिळेल. दीपेश
ऑफसाईड ऑफसाईड चेंडू तुटवला सहज चेंडू जातो डीप लॉंग ऑफच्या रिझनला एकच धाव बघायला मिळते. फंबिंग होते चेंडूची नजर हटल्या पण तिथे 2 धावा हे पूर्ण करताना आपण खेळाडूला बघत आहेत आणि या 2 धावांशी जर विचार केला तर धावसंख्या होती ती 26 धावा. जबरदस्त मॅच आपण बघत आहोत. सुंदर ग्राउंड मेंटेन केलं संपूर्ण ठिकाणी हिरवळ कोणत्याही ठिकाणी प्लांटेशन केलं नसतं जे निसर्गिक गवत आम्हाला बघायला मिळते त्याला फक्त उगवायचं चांगल्या पद्धतीने तुम्ही वॉटर सप्लाय करा. बघा बाजार बसवत असताना देखील हे मैदान एवढं पण काटेकोरपणे ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी रक्षण करतात अशी लाईन मारून देतात आणि त्याच्या बाजूला सुकी मच्छी बसायची नाही कारण सुकी मच्छी बसली की आमचं गवत जळतंय असं म्हणतात. म्हणून आमच्या ग्रामपंचायती जेवढे कार्यकारी असतात ते बाकी चोख पद्धतीने उत्तर करतात. ताई तुम्ही बोलतात पण आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये बाकी उत्तर द्यावं लागते अशा पद्धतीने चोख जबाबदारी पाडणारे आमचे ग्रामपंचायत कर्मचारी देखील बघायला मिळतात. पुण्याचे डिफेन्स मार्गस्थ हो, एक एम बघितला की लेग स्टंप मला खुला दिसतोय मला तिथून विकेट काढायचं आहे पण तिथे बाकी चेंडू आला तर धावानिशी धावसंख्या एक निवडते धावसंख्या पोहोचते ती 27 धावा इकडे बघायला मिळतात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 77 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. एक जबरदस्त दर्जेदार स्पर्धा प्रीमियर लीग ज्याची वर्षभर लोक वाट बघत असतात यावेळी एक वेगळी उत्कंठा कारण सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर आम्हाला बघायला मिळाले. राष्ट्रवादीचे मराठी साहेब महिला जिल्हा शिवसेना प्रमुख जिल्हा प्रमुख आम्हाला चांदणीमध्ये बघायला मिळते. आरपीआय ठाणे जिल्हा पालघरचे आमचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला बघायला मिळेल. तेवढं चांगलं पहिलं कट केला सरळ जातो डीप पॉईंटच्या रिझल्टला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. क्वालिटी क्रिकेट इकडे बघायला मिळालाय. जसं सामना चुरशीचा होईल ना तसं अंगामध्ये रक्त संचारेल आणि तेवढ्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळालं. एक जबरदस्त अनुभवी गोलंदाज सातत्यपूर्ण आपल्या खेळाच्या माध्यमातून दबदबा निर्माण करणारा दीपेश नावाचा फ्रेंड सरावलीचा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. आज बाकी सरावली संघातून खेळायला आपण बघत आहात. ड्रीम सरावली हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा बघूया होममेड गावचा खेळाडू बेटेगावचा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. चेंडू टटवलाय सरळ निघून बसलाय. चांगली गोलंदाजी करत असताना फिल्डिंगची वेळ बघायला मिळाली. पण डीप आणि इथे बाकी घडी होतोय 5. त्याचे मास्तर बॅटिंग टीम चला स्पीडअप ठेवा बॅट्समन पाठवा लगे मैदानाच्या आतमध्ये. बघा अजूनही 2 मॅचेस आहेत यानंतर आणि थोडं वारा आता वाहतोय जिथे आपण बघू शकतात उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लॉंग ऑन मिड विकेट थोडं मोठं क्षेत्र झालंय आणि तिथे फटका सजवण्याचा प्रयत्न केला मितेशने. एक चांगली रणनीती आहे. जीवाला अजून इंट्रोड्यूस केलेला नाही कारण की डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु पुढच्या ओव्हरमध्ये मला तर वाटते जीवा येणार कारण की त्याच्या 2 ओव्हर इकडे आपल्याला पाहायला मिळतील. ड्रीम 11 सरावली त्यांच्या विपक्ष TR शिव 11 बेटेगाव आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन आपण पाहू शकतात पोफरण गावाचा आपल्याला पाहायला मिळतोय युवराज मैदानाच्या आतमध्ये येत असताना 2 चांगले फलंदाज बाद झाले आणि 2 फलंदाजाला संधी वारंवार मिळाली जिथे मितेश बाद होतोय हास्य बाद होतोय पहिल्याच बॉलवर आणि युवराज तर या टीमचा युवराज बनेल का पाहूया. एक चांगला फलंदाज आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदा आलाय. थोडा प्रेशर देखील आहे कारण की टार्गेट सेट आहे 77 धावेचं. तिसरी ओव्हर आहे आणि ओव्हर धावा झाल्या त्या म्हणजेच 49 धावेची अजूनही गरज आहे 20 बॉलमध्ये. चौथा 5वा बॉल घेऊन गोलंदाज दीपेश तय्यार. 2 विकेट दोन्ही गोलंदाजाच्या खात्यामध्ये आतापर्यंत. सुबाब का वाट क्या बात आहे अप्रतिम स्ट्रोक तो डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. युवा खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे आणि संधी देत असताना युवा खेळाडूंना आणि त्या संधीचं सोनं करत असताना युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फटका तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या 30 स्कोर कार्डवर 30 झालेल्या आतापर्यंत. युवराजचा फटका ओव्हर पिच बॉलला विकेटला क्षेत्ररक्षक चुकीचा जजमेंट. एक बॉल मागे होतो मैदान परंतु इकडे कॅच ड्रॉप होत असताना चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पार 6 धावा षटकार आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 36 झालेत. अजूनही मात्र बघायला गेलं तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलच्या खेळामध्ये धावा बनवायच्या आहेत 41. बरोबरीत मॅच सुरू आहे अगदी
18 बॉल 41 ची गरज. कोण येणार गोलंदाजी मार्कवर? आता मात्र 3 ओव्हर बाकी आहेत. दीपक सरांनी 41 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. स्कोरबोर्डला 36 आहेत. निश्चित मोठी रंगत तुम्हाला बघायला मिळते. सामना दोन्ही साईड झुकताना पाहायला मिळेल. असं नाही की हवेचा झोक जरी असला तरी तुमच्याकडे प्रॉपर तसे तो बघायला मिळेल. वेळ दडवू नका. तुम्ही देखील शिकतो सजवा. ड्रिंक ब्रेक आले मान्य करतोय तरी पण जास्तीत जास्त वेळ दडवू नका. या देखील अजून देखील 2 सामने आपल्याला खेळवायचे बाकी आहेत. यस, यानंतर एक मोठी लढत. दोन्ही पहिली मॅच ज्यांनी गमावले त्यांच्यामध्ये ही लढत असेल डू ऑर डाय. करू या मरू नाही तो बॅक भरू अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच ईशांत 11 आल्लेवाडी आणि शंभू 11 हौशी नांदगाव अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार. एकाने स्वतःहून मॅच हारारी करून घालवली आणि एकाने फिल्डिंगनी करून मॅच समोरच्याला दिली. अशा पैसे बघायला मिळतात. जिथे तुम्हाला 24 चेंडू 32 धावा विजय करायचा होता. सोपा क्रिकेट दिसत होता त्याची तुम्हाला करता आलेला नाही. त्यानंतर बाकी तुम्हाला सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं. 120 धावा तुम्ही स्वतःहून करून घेतल्या. तशा पैकी मॅचेस तुम्हाला बघायला मिळाला. आता बाकी तोच मॅजिक गोलंदाज ज्याने सकाळच्या सत्रामध्ये भेदच गोलंदाजी केली. 2 षटकं 1 मॅडन 3 धावा आणि 2 गडी बाद करणारा त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. तो तुम्हाला जीवा बघायला मिळतो. मॅन फ्रॉम बिरवाडीचा खेळाडू याच मैदानावर सातत्यपूर्ण प्रॅक्टिस करतोय. मागील 4-5 महिन्यापासून याच प्रॅक्टिस करत आपण बघत आहात. ऑफसाईड ऑफ स्टंप चेंडू टटवला हवेमध्ये निघून गेला की 5 मिनिटं झेल असेल इथे बाकीकडे समोर आहे तिकडे आणि मोठा धक्का बघायला मिळतो. 5 झाले पेज. तर अगदी एक मॅन ऑफ द मॅच घेणारा खेळाडू शिवराम फेल गेला या मॅच मध्ये. परंतु जीवाने जी लय पकडलंय आताही त्याच लय मध्ये पहिल्याच बॉलवर बिग विकेट. थोडा हलका फटका, ताकद नाही झोकली या फटक्यामध्ये. अजून पॉवर जनरेट करू शकला असता परंतु हलका फटका खेळला आणि त्यामध्ये मात्र विकेट मिळाला. मोठा विकेट. कृपेश पाटील बॅक टू डगआउट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. मानव. अगदी 2 दिग्गज आमच्या मंचावर बसलेले आहेत. इल्याजी पठाण आणि विश्वनाथ विश्वनाथ भाऊ आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच मानव म्हणजे संतोष ठाकूर जे सुपुत्र त्यांचे वडील देखील चांगले क्रिकेटपटू बघायला म्हणजे चेंडूला केलाय. फुल शॉर्ट ऑफ फुल बघायला मिळालं. मांडीच्या वरनं गेलं. चेंडू गेला फाईन लेगच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. मानवकडे देखील क्षमता आहे. जरी तो वयाने लहान दिसणारा छोटी असला तरी कुस्ती मान आहे. का त्याचे वडील संतोष ठाकूर एक खऱ्या अर्थाने आपल्याकडे सर्वात पहिलं हॉन्टेड शॉट कोणी खेळत असेल ते खेळायचे. त्याच्यानंतर तुम्ही विशाल खोत त्यांना रंगवलं आणि विशाल खोचा क्राफ्ट वेगळा होता. दर्जाच वेगळा होता. तशा पैसा खेळाडू तुम्हाला बघायला मिळाला. इथे बाकी रंगतदार अवस्थेत आतापर्यंत आपल्या गोलंदाजीचे भन्नाट विभाग सांभाळताना जीवा नावाचा गोलंदाज गत वर्षी पालघर तालुका प्रेमी उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. ओहो ऑफसाईड ऑफ स्टंप चांगला ब्रेक होताना आपण बघितलाय. गॅदरिंग झाल्यानंतर चेंडू तो सुटला गेला तिकडे. त्या अगोदर वेगळं प्लेयरशिप बघायला सुंदर गोलंदाजी. काय टप्पा दिलाय बघा. आणि जास्त प्राईड देत नाही. ह्या गोलंदाजाचा बघा जास्त प्राईड देत नाही. ते लेन टू लेन गोलंदाज टाकतो पण हुकमत गाजवतोय. आपल्या गोलंदाजांनी फलंदाजावर अंकुश टाकतोय. लाल मातीचं चक्क मैदान बघितलंय. सर्वात जास्त टर्न होणारं विकेट लाल मातीची हे तुम्हाला बघायला टेनिस विश्वातलं एक मोठं नंदनवन. हो याला बाकी स्टेटर वन फलंदाज लेफ्ट ब्रेकच्या अंदाजावर खेळला. चेंडू पडण्याचा सतत निघून गेलाय. खूप चांगलं जस्टिफिकेशन तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी करत असताना काय विविध बघायला मिळेल या गोलंदाजाची. कौतुक करेल तेवढं कमी आहे. छोट्या वयामध्ये मोठी उंच भरारी घेतलेली आहे या खेळाडूने. मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवत आहे. हा बघा आतमध्ये आल्यावर टप्पा पडल्यावर बाहेर काढण्याची क्षमता आणि रेफर केलंय बॅटिंग टीमने. पाहूया काय असणार. व्हाईट बॉल की फेअर बॉल. पंचांनी फेअर बॉल दिलेला आहे. बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय. ओके, चांगला मात्र आपण बघू शकता रिव्ह घेतलेला आहे. जिथे मात्र सफल होत असताना अगदी दुसऱ्याला त्याच्या अगदी बाहेर जात असताना बॉल
आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 38. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चांगला फटका युवराजचा. चेंडू चाललाय पाहून स्पॉट लाईन पार. 4 चौकार. स्कोरबोर्ड 42 स्कोर कार्डवर. रंगात रंग भरताना क्रिकेटचा सामना तुम्ही पाहताना तर ऑर्गनायझर कमिटीमधला आशिष पटेल किंवा भावेश पटेल या इथे आमच्या मंचावर तुम्ही बसायचंय. पुन्हा शोध आपल्या षटकाला पुढचा चेंडू. केला चेंडू इथे डीप पॉईंट सज्ज ठेवला. एकत्र बघायला मिळेल. खूप चांगला प्रयत्न आणि अगोदरच केलं. खूप थ्रो काय जबरदस्त थ्रो तुम्हाला बघा दीपेश यांच्याकडनं. स्वतः मोठी जबाबदारी गेले. स्वतः मोठे पॉईंटवर गेलेत. इथे बाकी तुम्हाला एक धावांची विचार केला धावसंख्या होते ती छोटी 12 चेंडू 24 ना 34. अतिशय मोठी थँक्यू. चला ड्रीम 11 थोडं फास्ट खेळा ना. 34 पाहिजेत 12 मध्ये. 12 बॉल 34. थोडं स्पीडअप ठेवा खेळाला. अजून 2 मॅचेस पूर्ण करायचे आहेत यानंतर. 12 चेंडू 34 धावा. युवराज आणि त्याच्या समवेत मानव आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करताना. अगदी एक टफ फाईट मॅच हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आहे. जिथे मात्र युवराजने देखील चांगली फलंदाजी केलेली आहे. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलाय. परंतु 12 चेंडू आणि 12 चेंडू 34 धावेची गरज आहे. आणि ड्रीम 11 कडून गोलंदाजी मार्कवर तयार होत असताना चंद्रकांत आपल्याला पाहायला मिळणार. चला प्रणित थोडं स्पीडअप ठेवा ना. अजून 2 मॅच आहेत. 12 चेंडू 34 धावा. सुपर 8 मध्ये जाण्याची ही लढाई आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आणि फळीचं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. जिबा घरात अप्रतिम गोलंदाज. परंतु मागच्या ओव्हरमध्ये थोड्या धावा आल्या. 7 धावा खर्च केल्या त्याने. एक विकेट देखील महत्वाचा विकेट मिळवला. कृपेश पाटीलला बाद केले. कोणी एकाने क्षेत्ररक्षण लावा. ड्रीम 11 थोडं स्पीडअप ठेवा. चेंडू असतील 12 धावा बनवायचे आहेत. 34 स्ट्राईकवर युवराज वेगाने 12 वाहतोय. अगदी आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी समोरचा बॉल होता. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट आले. पंचांनी तिसऱ्या अंपायर कडे रेफर केलाय. पाहूया काय असेल. तर सर तुम्हीच या लगे. सर या तुम्हीच या लगे सर. आशुतोष सर या ना. सॉफ्ट डिसमिसल आउट आहे.
डिसिजन काय येईल तो प्लीज फिल्डिंग लावून ठेवा. ड्रीम 11 क्षेत्ररक्षण लावा ना, वेळ वाचवा, अजून 2 मॅच आहेत. फिल्डिंग लावा ना, फिल्डिंग लावा ना. पंच फिल्डिंग लावायला सांगा ना, डिसिजन येईल. पेंडिंग आहे, डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. फिल्डिंग लावा ना. विकेट. चला, फलंदाजाने लगेच मैदानाच्या बाहेर जायचं आणि नवीन फलंदाज यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विपुल. विपुल घरात. रनआउट मध्ये विकेट मिळालाय. पहिल्याच बॉलवर विकेट. चंद्रकांत आपल्याला पाहायला मिळतो, गोलंदाज, मॅन फ्रॉम पाम. आणि जिथे आपण बघू शकतात की सतत दबा, खराब सुरुवात केली फलंदाजांनी. आपण बघू शकतात की विकेटवर विकेट आले, खास करून जन्मेश बाद झाल्यानंतर एक मजबूत पकड या मॅचवर. परंतु युवराज आहे नो स्ट्राईकला. 11 मध्ये 34 आहेत. असं नाही की इथून बॅटिंग साईड मिळत नाही, की बॅट्समन मिळत नाही संघामध्ये, परंतु ते धावा बनले देखील पाहिजेत. विपुलचा पक्का उंच गेलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू डीप मध्ये खेळाडू. 2 धावा पूर्ण केला. 2 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 45 स्कोर कार्डवर 32 पाहिजे जिंकण्यासाठी. 10 बॉलमध्ये 10 बॉल 32 धावा. यानंतर होणारी डू ऑर डाय मॅच आपल्याला पाहायला मिळणार. शंभू 11 हौशी नांदगाव. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. कीपरला देखील मात्र समजलं नाही इकडे बॉल. डॉट बॉल येतोय. त्यांचे विपक्ष टीम असेल ईशान 11 आल्लेवाडी. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 32 धावेची गरज आहे. टेनिस बॉल आहे. 9 बॉल मध्ये 5 षटकार. अगोदरच गाड दाखवलं तर रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. सरळ गेलेला भिन्न गरजच्या हातामध्ये 1 धाव येत आहे. एक टीम पोहोचणार सुपर 8 मध्ये. एक टीम वाट बघणार. पुढच्या मॅच मध्ये जो विनर असणार तो त्यांच्या अगेन्स्ट खेळणार. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 46. पहिल्या दिवसाचा PPL2 बोईसर प्रीमियर लीग 2 आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला बॉल, वाईड यॉर्कर, क्या बात आहे. सुपर गोलंदाजी, एक चांगली रणनीती, एक चांगली टीम प्लॅनिंग आणि त्या चांगल्या रणनीतीला अगदी आपण बघू शकतो योग्य तर नाही देत असताना त्यांचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ड्रीम 11 सपनोवाली टीम. आणि इकडे मात्र चेंडू, खराब किपिंग आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. 4 व्हाईट बॉल वर येतोय चौकार. पुन्हा एकदा मात्र थोडे होप्स वाढत असताना बॅटिंग टीमचे आशा पल्लवित होत असताना 4 धावा व्हाईट बॉलवर. स्कोरबोर्ड 5 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 51-26 पाहिजे. चेंडू आहे
7 बॉल 26. निश्चितच इथे कदाचित एखादा मोठा फटका बघायला मिळाला षटकार चौकाराचा कदाचित मॅच आपल्या आवाक्यात येऊ शकते. आता चंद्रकांत चांगली गोलंदाजी करतोय. इथे बाकी चांगला पॅडल सेफ केला डिस्क केलं किंवा रिझनला इथे फील्ड एंड ठोकरने एकच धाव तुम्हाला बघेल. सुपर फिल्डिंग जबरदस्त क्लास दर्जेदार क्षेत्रक्षण आपण बघितलं आणि एका धावांचा विचार करत असताना 5 षटकं सोपे आणि 5 षटकाच्या समापनानंतर फरकावर धावसंख्या झाली ती. तर टीम मिटिंग कमी करा. ते डिफेन्स सांगा टीम मिटिंग कमी करा. येणे आपला एक सामना करायचा जेव्हा टीम मिटिंग कमी करा. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आणि आहे ठीक आहे जर जास्तच गरज आहे टीम मिटिंग शक्य इथे खूप मोठ्या धावा तुम्हाला बघायला मिळतात. चला यानंतर बाकी सामना संपला की हस्तांदोलन करा शेक हँड करा आणि एका बाजूने ज्या संघाचं क्षेत्रक्षण आहे त्या संघाने मैदानामध्ये घुसायचं आहे. या सौशी नांदगाव संघाची फिल्डिंग आहे. पुन्हा जीवा आपल्या सगळ्याला पुढे हाताळतोय. हो इथे बाकी चांगली गोलंदाजी कॉटन बॉलचा चान्स आणि इथे बाकी पुन्हा एकदा झेलबाद होतोय. झेल सुटला. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त मॅच मैदानाच्या हातामध्ये. आता बाकी 5 चेंडू आणि धावा हव्यात त्या 24 धावा. मोठे 2 फटके मारायला लागतील जेव्हा आक्रमक धार 4 चौकार तुम्हाला मारायचे आहेत तेव्हा तुम्ही विजय संपादन करू शकता. जबरदस्त मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. ऑफसाइड ऑफ स्टंप पंच खुणा होतात. दिस इज अ व्हाईट बॉल. अवांतर धावांची धावसंख्या एकने वाढते. अजून 23 धावांची आवश्यकता तुम्हाला विजयासाठी. इथे जो संघ विजय होणार पहिला सुपर 8 मधला बोईसर प्रीमियम मधला पहिला संघ आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा जेव्हा ग्राउंड वगैरे मारा करतायत इथे बाकी चेंडू साईड निघून जाईल का नाही आतमध्ये इथे बाकी अकदम झेल पकडलं गेलं आणि फक्त गडी बाद होते. जीवाचा जो क्लास बघायला मिळतो जीवाचा जो दर्जा बघायला मिळतो पहिल्या दिवसापासून हायएस्ट विकेट टेकर बनणार का हे इथे तुम्हाला बघायला मिळते. कारण ह्या मैदानावर रोज प्रॅक्टिस करत असताना कशा पद्धतीने कशी गोलंदाजी करायची सुसाट वारा सुटलाय पण एक वेगळा क्लास वेगळ्या धाटणीची गोलंदाजी ही तुम्हाला बाकी शिवाकडनं बघायला मिळते. न्यू बॅटर 4 बॉल आणि 23 धावेची गरज. मागची मॅच देखील गोलंदाजीच्या जोरावर मात्र विन केली. या मॅच मध्ये सर्वांनी योगदान दिलं. बॅट्समन म्हणा बॉलर म्हणा. स्टंप दाखवले होते स्टंपच्या वरून निघून जातोय मात्र कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आता 3 बॉल 23 म्हणजे औपचारिकता मॅच मध्ये. ड्रीम 11 3 बॉल दूर सुपर 8 मध्ये जाण्यापासून. आज का दिन बनता हुआ ड्रीम 11 का. अगदी आपण बघू शकतात बुधवारचा दिवस पहिला दिवस स्पर्धेचा आणि इकडे मात्र मोठा हिट. चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पार. 6 धावेसाठी षटकार. 17 धावेची गरज आहे 2 बॉल मध्ये. जेव्हा गरजच्या अगेन्स्ट आलेला हा षटकार आहे. निश्चितच जबरदस्त षटकार बघायला ही तुम्हाला वादळाची नव्हे तर ही युद्धाची चुंग बघायला मिळते. हा दादा ऑर्गनायझर टीम पैकी कोणी असेल तर या पाणी संपलेला पाणी घेऊन पाणी पाहिजे. चला चॅनल पाणी पाठवायचं 22 रुपयात धावसंख्या एक तुम्हाला बघायला मिळते. इको कमी करा ना इको आलाय डीजे. पुन्हा एकदा आपल्या शकाला पुढचा चेंडू इथे बाकी ड्राईव्ह करत चेंडू एज घेऊन जातोय. अशा पद्धतीने सामना विजयी झाला आणि पहिला संघ आजच्या दिवसातला आपल्याला पाहायला मिळतो सुपर 8 मधला तो म्हणजे ड्रीम 11 सनवली. कॉंग्रॅच्युलेशन ड्रीम 11 सनवली. दर्जेदार खेळ तुमच्याकडनं बघायला मला सांघिक खेळ प्रॉपर बॅटिंग चांगली भागीदारी अजून गोलंदाजी बळावर तुम्ही बघायला मिळतात. तर दोन्ही टीमला हस्तांदोलन करा हँडशेक करा आणि आपण बघायचंय इथे मॅन ऑफ द मॅच कोण ठरतोय बघूया सामन्यातलं.